स्टार्ट करूयात. येतोय येतोय, चांगला येतोय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मैत्रिणींनो, आज आपण खूप छान दिवस आहे, महाशिवरात्रीचा पवित्र, आणि सगळीकडे असे उत्साहाचे वातावरण आहे. तर आज आपण खूप छान शिवजींच्या ज्या लीला आहेत त्याच्यावर चर्चा करणार आहोत. तर प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिराधास्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरी बोल. महाशिवरात्रीच्या अगोदर सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण प्रयत्न करणार आहोत की शिवजींच्या काही लीला आहेत किंवा शिवजींची काय शक्ती आहे, तर याच्यावर जरा आज थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. शास्त्रांनुसार की शास्त्रांमध्ये काय वर्णन आलेलं आहे या महाशिवरात्रीचं, किंवा या दिवसाचं आज काय असणारं महत्व काय आहे, आणि आपल्या भक्तिमय जीवनाशी शिवजींचे असणारे ब्लेसिंग्स किंवा त्यांची कृपा ही किती गरजेची आहे. तर यासाठी आपण शास्त्रांमधले वेगवेगळे उदाहरणं, श्लोका काय असेल त्याच्यावर आपण बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, सगळ्यांना माहिती आहे की शिवजींचं दुसरं नाव काय आहे? महादेव. म्हणजे सगळ्या देवी देवतांमध्ये त्यांना कोण म्हटलं जातं? देवादिदेव महादेव. तर हे जे महादेव आहेत, तर यांचे किती परस्पर विरोधी गुण, म्हणजे जसं भगवान श्रीकृष्ण असतील किंवा विष्णू असतील, त्यांच्यामध्ये कसे एकदम सूक्ष्म होणार, एकदम अणु होणार, एकदम विभू होणार, म्हणजे सगळे दोन विरोधी गुण जर एकत्रित असतील तर त्याला आपण काय म्हणतो? परस्पर विरोधी गुण. की भगवान श्रीकृष्ण किती कृपाळू आहेत. त्याचबरोबर आपण बघतो की महाभारताचं युद्ध केलं, तर महाभारताचं युद्ध सुद्धा भगवंतांनी त्याच्यामध्ये कशा पद्धतीने एक राजकारण कसं असावं ते आपल्याला शिकवलं, तत्वज्ञान शिकवलं, म्हणजे तत्व शिकवले. म्हणजे हे एक एक असं दोन वेगळे वेगळे गुण असतात हे, आणि दोन टोकं असतात, परंतु ते दोन्ही गुण अशा श्रेष्ठ व्यक्तींमध्ये अस्तित्वात असतात. तर शिवजींचे अगोदर मी असे वेगवेगळे 4 विभाग केलेले आहेत याच्यामध्ये शिवजींचे. तर आता याच्यामध्ये पहिल्यांदा महाशिवरात्र का करावी, किंवा पिंड, जी महादेवांची पिंड जी असती, शिवलिंग, तर हे शिवलिंग कसं निर्माण झालेलं आहे, किंवा कशा पद्धतीने शिवजींच्या वेगवेगळ्या कथा आहेत. तर असे 4 वेगवेगळे विभाग केलेले आहेत, आणि त्याच्याशी थोडस समजण्यासाठी ते 4 वेगवेगळ्या भागामध्ये आपण बघूया की शिवजींच्या काय काय लीला झालेल्या आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण शिवजींचे हे परस्पर विरोधी गुण कोणते आहेत ते बघूया. म्हणजे शिवजींचा ह्याच्यातून आपल्याला एक अद्भुत महिमा समजतो. तर पहिली गोष्ट म्हणजे जे शिवजींचा वेश कसा आहे सगळ्यांनाच माहित आहे. गळ्यामध्ये त्या माळा असतात मुंडक्यांच्या, अंगाला सगळा हे लावलेला असतो त्यांनी, अंगाला राहतात कुठे? स्मशानात राहतात, जटा झालेल्या असतात केसांच्या, असं वर्णन आपण बघतो शिवजींचं आहे. आणि हे आशय म्हणजे हे जर बघितलं, शिवजींचा वेशभूषा जर बघितली तर ती वेगळी वाटते ना. भूतपिशाच्या आहेत, त्यांच्यात राहतात, स्मशानभूमीत राहतात ते, म्हणजे जे तमोगुणी जीव आहेत त्यांच्याबरोबर हे राहत असतात. आणि मग असे शिवजी इतके पवित्र आहेत की त्यांच्या चरणांचं जल जे येतं चरणांपासून, ते सगळे देवी देवता प्राशन करतात, अगदी ब्रह्मदेवांपासून. आणि त्यांचं जे निर्माल्य असतं भगवान शिवजींचं, ते सुद्धा ब्रह्मदेवांसारखे देवता सुद्धा काय करतात? त्यांच्या मस्तकी धारण करतात. म्हणजे हे आपण म्हणतो ना की एखादं अपवित्र राहणं, अशुद्धता थोडक्यात म्हणतो आपण. अशुद्ध व्यक्तीमध्ये शुद्धता कशी काय अशुद्ध व्यक्तीमध्ये पवित्रता येऊ शकत नाही.
परंतु हे दोन्ही गुण आपण शिवजींचे बघू शकतो की कशा पद्धतीने आहेत. थोडंसं आपण बघूया की बघा आपण म्हणतो नेहमी की शिवजी हे लवकर प्रसन्न होणारे आहेत. सगळ्यांना माहित आहे त्याचं दुसरं नाव काय आहे? आशुतोष. ते करुणामय आहेत. थोडेसे आपण अश्रू ढाळले, थोडी प्रार्थना केली, खूप दुःखी आहोत असं शिवजींना सांगितलं तर ते शिवजी काय करतात? लगेच कृपा देतात त्यांच्या भक्तांना. आणि हे वेगवेगळ्या आपण त्या कथेमध्ये जाणार नाही. आपण मूळ गाभा जो आहे त्याच्याकडे वळणार आहोत. परंतु कितीतरी कथा तुम्हाला सगळ्यांना माहित असतील भस्मासुरापासून, की ज्यांच्यावर कृपा करतात. ते बघत नाहीत की आपल्याला काही त्रास होईल किंवा इतरांना म्हणजे इतके कृपाळू आणि करुणामय आहेत, की पटकन ते काय करतात? वरदान देऊन टाकतात. थोडे अश्रू ढाळले, थोडी प्रार्थना केली, पटकन प्रसन्न होतात. आणि तेच शिवजी करुणेचा अवतार बघतो आपण, पण तरुण तेच शिवजी जेव्हा तांडव नृत्य करतात, तेव्हा ते काय करतात? ब्रह्मांडाचा प्रलय करतात. म्हणजे ते शिवजी जेवढे करुणामय आहेत, तेवढे काय आहेत? ते तांडव म्हणजे त्या ह्याच्यामध्ये तांडव नृत्य पण करतात. म्हणजे हे दोन विरोधाभास आपल्याला शिवजींच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसतात. दुसरं म्हणजे अजून एक उदाहरण आपण बघू शकतो की कामदेवांचं की ज्या कामदेवाने भगवंतांना शिवजींनी त्या कामदेवालाही पराभूत केलं. म्हणजे जेव्हा तारकासूर नावाचा असुर याने सगळ्या देवी देवतांना अगदी नकोसं करून सोडलेलं होतं. आणि मग सगळेजण कोणाकडे जातात? ब्रह्मदेवांकडे जातात आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं जातं की शिवजींचा जो पुत्र आहे तर तो पुत्र कार्तिकीय तोच तो तारकासुराचा वध करू शकतो. आणि त्यावेळेस शिवजी बसलेले असते तपश्चर्येला ध्यानामध्ये. आणि त्यावेळेस शिवजींचा विवाह झालेला नसतो कारण ती अगोदरची ती स्टोरी होऊन गेलेली असती सगळी सत्तीची. आणि ते त्याच्या ह्याच्यामध्ये ध्यानामध्ये बसलेले असतात, तपश्चर्येला बसलेले असतात. मग सगळेजण म्हणतात की आता कसं करायचं, यांना कसं त्याच्यातून बाहेर काढायचं या समाधीमधून. आणि कारण त्यांचा विवाह झाल्याशिवाय पुत्र कसा निर्माण होणार आणि मग याचा वध कसा होणार. मग ते काय करतात? छान कामदेवाला तयार करतात आणि कामदेव एकदम त्याच्या लवाजमासहित शिवजींचं व्रत म्हणजे जी तपश्चर्या असते ती भंग करण्यासाठी येतो. परंतु जेव्हा तो कामदेव येतो शिवजींकडे, तेव्हा शिवजी इतके क्रोधित होतात, त्यांचा तिसरा डोळा उघडतो. आणि तिसरा डोळा उघडल्या उघडल्या तो कामदेव काय होतो? भस्मसात होतो शिवजींच्या शक्तीने. आता हे बघितलं आपण शिवजींचं हे उदाहरण. आणि हाच कामदेव म्हणजे जेव्हा त्याचा भस्मसात केला जातो कामदेवाला भगवंताकडून आणि हेच का शिवजी जेव्हा मोहिनी अवतार विष्णूंचा जो मोहिनी अवतार होतो त्या मागे मात्र असे ती छुम 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 करत चालते तसे तसे शिवजी काय करतात? तिच्या मागे मागे जातात आणि ते काय होतात? त्या मोहिनी अवताराने ते मोहित होतात. म्हणजे हे दोन विरग उदाहरण साक्षात कामदेवाला सुद्धा शिवजींनी भस्मसात केलेलं आहे. आणि इथे मात्र आपल्याला काय दिसतंय? की मोहिनी अवताराला भगवान शिव भुलले. म्हणजे याच्यातून हे दोन टोकं दिसतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणतो ना, की काम हा असा आहे, की तो सर्व काही आपलं हरण करतो. त्याच्या जर आपण आहारी गेलो तर. मग ही कामदेवाची पत्नी जी होती ती रती ती जाते शिवजींकडे. ती म्हणते, की तुम्ही तर माझ्या पतीला भस्मसात केला आहे. म्हणजे ती दुःखी असते. तर मग भगवंत म्हणतात म्हणजे सॉरी शिवजी म्हणतात, की तुझ्या पतीचं शरीर मी नष्ट केलेलं आहे. परंतु सूक्ष्म रूपामध्ये तुझी पती अस्तित्वात आहे. आणि मग ते तिला वरदान देतात, की हा कामदेव जो आहे, तो प्रत्येकाच्या मनामध्ये राहील आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये तो वास करेल. म्हणून आपण बघतो ना, की सगळ्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला मात करता येते. परंतु हा जो काम आहे, तो काम म्हणजे हे जगाचं पूर्ण एक सूत्र आहे आणि ह्याच्या भोवती त्या कामाभोवती पूर्ण जग आणि ब्रह्मांड फिरत असतं. तर हे शिवजींनी त्यांना दिलेलं हे काय आहे? वरदान आहे. म्हणजे हे आपण शिवजींच्या ह्या वेगवेगळ्या जर कथा बघितल्या, तर आपल्याला शिवजींविषयी म्हणजे शिवजी आहेत, देवादिदेव महादेव आहेत. त्यांची आपण व्रत करायचं असतं महाशिवरात्रीचं, हे सगळं माहीत आहे. परंतु त्यातलं तत्व जे आहे, ते आपल्याला माहिती नाही. आणि आज ते तत्व काय आहेत, यावर आपण हे करणार आहोत, की ह्याच्यातलं तत्व समजून घेतलं पाहिजे कुठल्याही गोष्टीचं. जसं आपण रोज गीतामृत मालिका ऐकतो. तुम्ही सगळ्या जणी जॉईन करत असतात रेग्युलरली. त्या सगळ्या आमच्या मैत्रिणी किती कष्ट घेऊन प्रयत्न करून लेक्चर देत असतात. आणि त्याच्यामध्ये एक एक श्लोकाचं विश्लेषण त्या करत असतात. आपल्याला भगवद्गीता आपण म्हणतो सगळ्यांना माहित आहे, परंतु त्यातलं तत्व माहित नाही. म्हणून कुठल्याही शास्त्रांचं अध्ययन करणं म्हणजे काय करणं? त्यातलं तत्व ग्रहण करणं. तसं आता हे शिवजींचं तत्व आपल्याला माहिती नाहीये. तर ह्या गोष्टींमधून आपण शिकू शकतो, की शिवजी किती अद्भुत आहेत. जेव्हा शिवजींना रावणाने सीतेला हरण केलं, तो रावण कोणाचा भक्त होता? शिवजींचा भक्त होता. आणि शिवजींनी त्याला वरदान दिले होते रावणाला. परंतु हे बघितलं एक एक बाजू
परंतु ते शिवजी जेव्हा हनुमानजी बनतात, हनुमानजींचा अवतार घेतात, हनुमानजी म्हणजे शिवजी म्हणजेच हनुमानजी आहेत, आणि तेच हनुमान मात्र या राम सीता यांना एकत्रित आणतात. म्हणजे हे किती वेगवेगळे आणि वेगवेगळे अद्भुत स्वभावाचं मिश्रण आपल्याला शिवजींमध्ये दिसतं. दुसरं म्हणजे आपण बघतो की कैलास पर्वतावर शिवजी काय करत आहेत कैलास पर्वतावर, की तिथे अष्टकालीन लीला भगवान श्रीकृष्णांच्या, म्हणजे आपण बघतो ना की शिवजी नेहमी ध्यानस्थ असतात आणि त्यांच्या हातात एक माळ पण असते. तर कैलास पर्वतावर भगवान शिव भगवान श्रीकृष्णांच्या अष्टकालीन लीला, ज्या अष्टप्रहरी होणाऱ्या वेगवेगळ्या लीला आहेत, त्या लीलांचं ते काय करत असतात, आस्वादन करत असतात. आणि दुसरीकडे आपण बघतो की ते शिवजी राहतात कोणाबरोबर, त्यांचे सोबती कोण आहेत, भूत पिशाच सगळे हे काय आपण अशुभ समजतो आणि त्रासदायक इतर जीवांसाठी. तर यांच्या बरोबर बसून ते त्यांच्यामध्ये काय करत असतात, त्यांच्यामध्ये आनंद घेत असतात. त्यांचे संगती मात्र सगळे हे, आणि कैलास पर्वतावर मात्र ते भगवान श्रीकृष्णांच्या अष्टप्रहरी लीलांचं काय करत असतात, आस्वादन करत असतात, आणि इकडे यांच्या बरोबर आनंद घेतात. म्हणजे आपण बघतो की दुसऱ्या जे रासलीलेमध्ये पण सगळ्यांना माहिती आहे की शिवजी एक गोपी बनून गेले. कोणती गोपी म्हणतो आपण त्यांना, कुणाला आठवलं तर नाव मी विसरले. तर शिव गोपी म्हणजे ते गोपीच्या रूपामध्ये ते रास नृत्यामध्ये त्यांनी प्रवेश केला होता. म्हणजे रासलीलेमध्ये जातायत, भगवंतांच्या लीलांचं काय करतायत, आस्वादन करतायत, दुसरीकडे काय करतायत, तांडव करतायत. म्हणजे हे सगळे अद्भुत स्वभाव आहेत भगवान शिवजींचे. तर आज आपण श्रीमद भागवतांच्या तत्वानुसार समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की हे शिवजी म्हणजे नेमके कोण आहेत. तर आता आज महाशिवरात्र आहे. सगळ्यांचा आज उपवास असेल नक्कीच, भक्ती भावनेने आज सगळेजण शिव महादेवाची पिंड आहे, शिवलिंग आहे, त्याची पूजा करतात. भक्ती भावनेने आज तो उपवास करतात. सगळेजण मंदिरामध्ये जातात, प्रार्थना करतात शिवजींना. तर काय हो, ही महाशिवरात्र म्हणजे काय आहे? आपण कधी विचार करतो का, किंवा ही महाशिवरात्र का साजरी केली जाते, याच्या मागे काय कारण आहे? तर हा जो आहे, हा आजचा दिवस म्हणजे आज शिवजींचा हॅपी बर्थडे आहे. जसं आपण बघतो ना वेगवेगळ्या देवी देवतांचे आविर्भाव दिन असतात, तसा आजचा दिवस म्हणजे शिवजींचा हॅपी बर्थडे, म्हणजे आज शिवजींचा आविर्भाव दिन आहे. आणि या दिवशी म्हणजे ही एक खूप सुंदर कथा आहे शास्त्रामध्ये येते, की ब्रह्मदेव हे ह्या प्रजेचे निर्माता आहेत, ह्या सृष्टीचे. आणि ब्रह्मदेवांनी सुरुवातीला 10 पुत्र त्यांच्या शरीराच्या विविध इंद्रियांपासून निर्माण केले. त्यांना कुठल्या शक्तीची, बाह्य शक्तीची आवश्यकता पडत नाही. म्हणजे काही चरणांपासून केले, काही भुजांपासून केले, काही नेत्रांपासून केले, असे वेगवेगळ्या इंद्रियांद्वारे त्यांनी 10 पुत्रांची निर्मिती केली. आता 10 पुत्रांची निर्मिती केली त्यावेळेस म्हणजे ब्रह्मांडामध्ये जीव नव्हते कुठले, आणि त्यांनी त्या 10 पुत्रांना आज्ञा दिली की तुम्ही प्रजोत्पादन करा. आता हे 10 पुत्र यांनी नकार दिला शिवजींना, सॉरी ब्रह्मांना, आणि ते म्हणाले की आम्ही नाही हे करू शकत, आम्हाला ब्रह्मचारी बनायचे. ते त्यांची आज्ञा काय करतात, नाकारतात. मग आता त्यांना भगवंतांचा आदेश असतो, भगवान श्रीकृष्णांचा, की तुम्ही ही सृष्टी ही सगळी जीवांनी भरवून टाका, प्रजोत्पादन करा. आणि आता हे 10 पुत्र पण ते नाही म्हणतात. मग ब्रह्मदेवांना काय येतो, क्रोध येतो. आणि त्या क्रोधातून ब्रह्मदेवांच्या भ्रुकुटीमधून एक बालक रडत रडत बाहेर पडतं. ते म्हणजे कोण आहेत, शिवजी आहेत. म्हणून त्यांना ते रडत रडत बाहेर येतं, म्हणून त्यांना दुसरं नाव काय आहे, रुद्र हे त्यांचं दुसरं नाव आहे. म्हणजे याच्यातून काय होतं की आपण बघू शकतो की ब्रह्मदेवांच्या भ्रुकुटीतून तेव्हा जेव्हा ते बाहेर पडतात, तेव्हा ते कशातून बाहेर पडतात, क्रोधातून बाहेर पडतात. आणि क्रोध हा कसा आहे, तमोगुणी आहे. तमोगुणी आहे म्हणजे ही जी ते ब्रह्मदेव रडत रडत, म्हणजे क्रोधामध्ये त्यांची निर्मिती होते शिवजींची. त्याच्यातून आपण हे एक शास्त्र बघू शकतो की आपण म्हणतो गर्भसंस्कार, गर्भसंस्कार म्हणजे जशी त्या मातेची भावना असते तसे ते गुण त्या बाळाच्यात उतरतात. हे आपल्या वैदिक शास्त्रांनी दिलेलं ज्ञान आहे. आणि आपल्याला असं वाटतं की झालं 9 महिने कितीतरी माताजी 9 महिने मात्र खूप काय करतात, आणि असं नाही की ते 9 महिन्यानंतर संपलं बाळजन्म, तर ते कायम आयुष्य स्वरूप आयुष्यभर करायचे असतात हे भक्ती मार्गाचं पालन. हे आपण शिकू शकतो. म्हणून ते बघतो की आपण शिवजी पण त्या क्रोधातून निर्माण झालेले आहेत. आता साहजिकच काही दिवस जातात, मग शिवजी जातात ब्रह्माकडे आणि म्हणतात की माझ्यासाठी काय सेवा आहे. मग शिव ब्रह्मदेवांनाही खूप आनंद होतो की ते म्हणतात की मी 10 पुत्रांना अगोदर सांगितलं होतं, त्यांनी माझं काही ऐकलं नाही, मला छान वाटलं. तर ते मग त्यांना आज्ञा देतात की तू ही सृष्टी
सगळ्या जीवांनी भरो. झालं, शिवजी खुश होतात एकदम. मग शिवजी खुश होतात, परंतु आता शिवजींचा काय आहे, स्वभाव काय आहे, तमोगुण आहे. मग तमोगुण स्वभाव आहे म्हटल्यावर त्याच्यातून तमोगुणीच गोष्टी प्रकट होणार ना. म्हणजे ते जे प्रोडक्शन आहे तेच बाहेर पडणार. मग आता याच्यातून बघतो की शिवजी कोणाकोणाची निर्मिती करतात. शिवजी भूत, पिशाच, सर्प, विंचू अशी सगळी अशी बेरंगी सृष्टी निर्माण करायला लागतात. आणि नंतर यांचा इतका त्रास वाढतो सगळ्या ब्रह्मांडाला, देवी देवतांना. नंतर हे साक्षात ब्रह्मदेवाचा पण गळा जाऊन दाबायला लागतात. आणि मग ब्रह्मदेवांच्या लक्षात येतं की हे काय केलंय शिवजींनी, आणि मग ते त्यांना बोलावतात. आणि त्यांना म्हणतात की, ब्रह्मदेव त्यांना बोलवतात आणि त्यांना सांगतात की तू हे करत आहे हे कार्य, हे खूप चांगलं आहे, पण हे त्रासदायक आहे. त्यामुळे तू ही गोष्ट करू नको. मी तुला काय करतो, याच्या प्रलय म्हणजे संहार करणे, ही सेवा मी तुला देतो, तू ती कर, पण प्रजोत्पादन तू बंद कर. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की जसा स्वभाव आहे तसंच ते त्यांच्यातून बाहेर पडलं. म्हणून मग त्यानुसार मग शिवजींनाही आनंद होतो की त्यांच्याकडे प्रलयाची सेवा आली. अशा पद्धतीने ही जी भ्रुकुटीतून जे शिवजी बाहेर आलेले आहेत, तो दिवस म्हणजे हा आजचा दिवस आहे. म्हणून ही महाशिवरात्र म्हणजे भगवान शिवजींचा हा वाढदिवस आहे. जसं आपण म्हणतो ना आविर्भाव दिन, भगवान श्रीकृष्णांचा आपण म्हणतो श्रीकृष्ण जन्माष्टमी, रामनवमी, तशी ही महाशिवरात्र. म्हणून ही आजचा दिवस हा इतका पवित्र आहे की शिवजींचं आजच्या दिवशी हे प्राकट्य झालेलं आहे, किंवा त्यांचा काय म्हणू शकतो आपण, हे त्या ह्या ब्रह्मांडामध्ये शिव ब्रह्मदेवांपासून त्यांची निर्मिती झालेली आहे. आणि दुसरं वर्णन म्हणजे काय आहे, की हे श्रीमद भागवतम मध्ये वर्णन आहे की हे प्रलयाचे हे आहेत, स्वामी आहेत. प्रलय जो होतो ती शक्ती भगवान शिवजींना मिळालेली आहे. त्यामुळे हे जेव्हा ब्रह्मांडाचा नाश होतो, संहार होतो, तेव्हा तांडव नृत्य करून शिवजी ह्याचा काय करतात, नाश करतात. आणि वेगवेगळ्या अजून काही शास्त्रीय पौराणिक कथानुसार की हा दिवस जो आहे तो शिवजींचा शिव पार्वतीचा विवाह झालेला आहे त्या दिवशी. हा पण एक हे आहे, आजचा हा स्पेशल दिवस. म्हणजे जसं आपला वाढदिवस असेल, तर काही काळाने कधी कधी असं होऊ शकतं, आपल्या वाढदिवसाची दिवसाची म्हणजे आपली अॅनिव्हर्सरी पण असू शकते. मग तसं शिवजींचा हा आजची तारीख म्हणजे भगवान शिवजींचा वाढदिवस पण आहे आणि त्यांची मॅरिड अॅनिव्हर्सरी पण आहे. तर हे अशा पद्धतीने शिव पार्वतीचा हा आज विवाह झालेला आहे शिवजींचा आजच्या ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी. आणि ह्याच्यामध्ये जे शिवलिंग आहे, की आता आपण स्कंद पुराण आणि नागरखंड याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे की या दिवशी जगामध्ये ब्रह्मांडामध्ये कुठे कुठे शिवलिंग असेल, जिथे जिथे शिवलिंग असेल, म्हणजे मग ते दगडाचं असेल, मातीचं असेल, कशाचंही असेल, महाशिवरात्रीच्या दिवशी त्या शिवलिंगमध्ये साक्षात महादेव प्रकट होतात. म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे, इमॅजिन करा तुम्ही. आपण वेगवेगळे, आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी, भगवंताचा जन्म पण रात्री 12ला झालेला आहे. मग त्याला असं रात्रीचं नाव काय आहे का? आपण म्हणतो श्रीकृष्ण जन्माष्टमी. प्रभू रामचंद्रांचा जन्म दुपारी 12ला झालेला आहे. पण इथं या दिवशी महाशिवरात्र, रात्री हा शब्द का आलेला आहे? आपण विचार केला पाहिजे की महाशिवरात्र आपण दिवसभर उपवास करतो, पण रात्री हा शब्द ह्या व्रतामध्ये का आलेला आहे? तर या रात्री महाशिवरात्रीच्या प्रत्येक शिवलिंगामध्ये भगवान शिव हे प्रकट रूपामध्ये असतात. म्हणून हे आपल्याला खूप अशी ही अमूल्य अशी संधी आहे आणि अलौकिक अशी संधी, की ज्याच्यामध्ये एका वैष्णवाचं दर्शन आपल्याला शिवलिंगामध्ये प्राप्त होतं. तर आता हे शिवजी वैष्णव कसे आहेत ते आपण पुढील काही कथांमध्ये बघणार आहोत. म्हणून हे श्रीकृष्णांना सुद्धा ही तिथी किंवा शिवजी हे खूप प्रिय आहेत. आणि ही अशी ही भगवान श्रीकृष्णांनाही प्रिय असणारी ही रात्र आहे महाशिवरात्र. तर आता हे शिवरात्र, आता आपण बघितलं की महाशिवरात्र म्हणजे काय आहे. आणि महाशिवरात्रीचा म्हणजे हा दिवस जो म्हणजे आहे तो भगवान शिवजींचा वाढदिवस आहे. तर म्हणून आजच्या दिवसाला आणि शिवलिंगामध्ये त्यांचं प्राकट्य असतं, महादेवाच्या पिंडीमध्ये. म्हणून या दिवशी महादेवाच्या पिंडीला आपण अभिषेक करतो, बेलाचं पान वाहतो, विविध सामग्रीद्वारे त्यांची पूजा करतो, प्रार्थना करतो. आणि रात्र, महाशिवरात्रीची ही रात्र पूर्ण भगवान शिवजींच्या प्रार्थनेने, त्यांच्या पूजेने रात्र ही जागवायची असते. म्हणून हिला म्हटलं जातं हे महाशिवरात्र. तर आता हा दुसरा पार्ट आपण बघितला महाशिवरात्रीचा. आता हे जे शिवलिंग आहे,
तर ही शिवलिंग कसं काय निर्माण झालं? की असं म्हणतात की त्या महादेवांपेक्षा पण ते शिवलिंग जे आहे ना, ते दयाळू आहे. ती कृपा देतं आपल्याला. मग हे शिवलिंगाची ही कथा जी आहे, ती कशी कथा आहे? म्हणजे नेमकं काय वर्णन आहे? का बरं शिवलिंगाचाच का पूजा केली जाते? महादेवांचं पण एक रूप आहे. हं? मग शिवलिंगाचं पण एक वेगळं रूप आहे. मग शिवलिंगाची पूजा भगवान शिवांच्या आपण जो फोटो असेल, मूर्ती असेल, त्याच्यापेक्षा पण आपण कोणाची पूजा करतो? शिवलिंगाची पूजा करतो. तर याची काय कथा आहे? तर ती आपण बघूया. एकदा नैमिषारण्यामध्ये हं, नैमिषारण्यामध्ये ही कथा रोमहर्षण सूत यांनी ही कथा या कथेचं वर्णन केलेलं आहे. हं, की जेव्हा जेव्हा आपण म्हणजे सगळेजण इच्छा व्यक्त करतात ही कथा ऐकण्याची, तेव्हा रोमहर्षण ही कथा सांगतात की आपली हरी इच्छा म्हणजे प्रामाणिकता, भक्ती, ध्यान आणि याद्वारे हे शिवलिंग हे कसं प्रकट झालेलं आहे. तर याची एक खूप सुंदर ही कथा आहे. मैत्रिणींनो, तुम्ही असे एक पॉइंट आहे ना, म्हणजे आता एक स्टोरी आहे तर त्याचं एक वाक्य, दुसऱ्या स्टोरीचं एक वाक्य असं लिहून ठेवा. कदाचित आपण जेव्हा वारंवार वर्षभर याचं स्मरण करू, तर नक्कीच आपल्याला सुद्धा एक शिवजींची कृपा प्राप्त होऊ शकते. आपण ऐकतो आणि परत काय करतो? विसरून जातो. तर ह्या नैमिषारण्यामध्ये ही कथा रोमहर्षण करतात. एकदा क्षीरोदक्षाई विष्णू जे आहेत, 3 विष्णू आहेत सगळ्यांना माहित आहे. तर ते क्षीरोदक्षाई विष्णू सगळ्यांना माहिती ते कसे पहुडलेले असतात. अनंत शेषावर आणि त्यांच्या चरणांची सेवा कोण करत असतं? लक्ष्मी करत असते. आणि एकदा काय होतं, ब्रह्मदेव जे असतात ना, पंचमुखी ब्रह्मदेव असतात ते. आणि ते इतके म्हणजे असे भडकलेले असतात खूप आणि खूप क्रोधित झालेले असतात. आणि ते असे क्रोध करत करत काय येतात, इकडे क्षीरोदक्षाई समुद्रामध्ये येतात, तिथं विष्णूंच्या समोर. आणि इतके क्रोधाने असे लाल झालेले असतात आणि ते खूप असे चुकीचे शब्द विष्णूंना ते काय करतात, बोलायला लागतात. आणि ते त्यांना म्हणतात की तुम्ही काय इथं तुम्ही निवांत झोपून राहिलाय, 3 समुद्र आहेत, 3 विष्णू इथं, तिन्ही ठिकाणी तुम्ही निवांत झोपताय, शयन करताय, तुमची सेवा चालू आहे. आणि मला म्हणजे मी तिकडे मात्र बसलोय सगळ्या ब्रह्मांडाची निर्मिती करत, जीवांची निर्मिती करत. असं म्हणजे खूप काय 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 ते चुकीचं त्यांना बोलायला सुरुवात करतात. आणि तुमची सेवा इथं चालू आहे, तुम्हाला मात्र तुम्ही स्वामी आहात असे तुम्हाला वाटायला लागलेले आहे. आणि विष्णू नम्रतेने ते सगळं ऐकून घेतात आणि हळू आवाजात म्हणतात की तुझी निर्मिती मीच केलेली आहे. तुला असं का वाटतं की तू स्वामी आहेस? तर ते म्हणतात, हो, कोण म्हणतं की तुम्ही माझी निर्मिती केलेली आहे? तुम्ही माझी ह्याचा काय प्रूफ आहे की मी तुमच्या नाभीमधून ते कमळ आलंय आणि त्याच्यावर मी आहे म्हणून, असं ह्याचा काय प्रूफ पुरावा आहे? अशा पद्धतीने ते काय करतात, क्रोधित होतात. आणि मग शिवजी मध्ये असं होता होता त्यांचा क्रोध इतका अनावर होतो आणि मग दोघही एकमेकांच्यात पार युद्ध लागायची सुरुवात होते. आणि हे जेव्हा एक अशी वेळ येते की त्यांचं युद्ध सुरू होणार असतं. म्हणजे ह्या घटनेतून आपण काय बघू शकतो, की जे ब्रह्मदेव जे आहेत, की आपण बघतो की कलियुगामध्ये सुद्धा असे लोक आहेत, की जेव्हा आपण एखाद्याकडून ज्ञान घेतो, जसं आता एखाद्याने आपल्याला एक माळ, एक महामंत्र जप करण्यासाठी जरी प्रेरित केलं असेल, तरी त्याचं आपण किती कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. जे कोणी आपल्याला भक्ती मार्गामध्ये प्रेरणा देत आहेत, आपली आध्यात्मिक काळजी घेत आहेत, तर यांच्या प्रती आपण किती कृतज्ञ राहायला पाहिजे. हे शास्त्र आपल्याला शिकवतं. ब्रह्मदेव याचं प्रतिनिधित्व करतायत, की कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट सुरुवातीला आपल्याला खूप कौतुक वाटतं आणि आदर असतो त्या गोष्टींचा. पण जसं जसं आपण वरच्या स्तरावर जायला लागतो, तसा तसा आपल्यामध्ये काय येतो, तो अभिमान येतो, अहंकार येतो, की अरे मी माझ्या साधनेद्वारे, माझ्या याच्याद्वारे मला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि आपण ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये कुठे ना कुठे एवढी एवढी कणभर का होईना कृपा दिलेली आहे किंवा आपल्याला ते प्रेम दिलेलं आहे, त्यांच्यामध्ये आपण काय करतो, दोष बघायला लागतो. मग कधी कधी एखाद्या गुरुमध्ये सुद्धा आपण दोष बघू शकतो, की ज्यांनी आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे, त्यांच्या कृपेने आपली आध्यात्मिक गाडी चाललेली आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा आपण काय करतो, मग दोष बघायला लागतो हळूहळू. तर हे कलियुगाचं प्रतिनिधित्व करणारं उदाहरण आहे. कलियुगामध्ये अशा खूप काही उदाहरणं असतात. म्हणून आपण हे एक लक्षात ठेवलं पाहिजे, की कृतज्ञता हा एक असा गुण आहे, की एखाद्याने 1 तास जरी आपल्याला श्रवणाला प्रेरणा दिली, एखादा जरी माळ आपल्याकडून करून घेतली, एखादा महामंत्र जरी म्हणून घेतला, तरी आपण त्याच्या प्रती किती कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. म्हणून कृतज्ञता हा दोष असा आहे की तो दुर्जनांमध्ये असतो. आणि जेव्हा आपण इतर वैष्णवांप्रती, कोणाप्रती कृतज्ञ बनतो, ज्यांनी आपल्याला काही ना काही मदत केलेली आहे, तर हा
कृतज्ञतेचा दोष आपल्याला लागतो आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो की ते एक पाप आपल्याला लागतं. तर ब्रह्मदेवाचं उदाहरणही आपल्याला हे आपण बघू शकतो ह्या उदाहरणाद्वारे. आणि मग नंतर त्यांचा वादविवाद इतका पेटतो की त्याच्यानंतर काय होतं की युद्ध त्यांचं सुरू होतं. आणि जसं युद्ध सुरू होतं तसे देवी देवता घाबरतात. कारण ते का घाबरतात? कारण देवी देवतांना काही संकट आलं की ते कोणाकडे जातात? ब्रह्मदेवांकडे जातात आणि ब्रह्मदेव त्यांना घेऊन कोणाकडे जातात? विष्णूकडे जातात. मग आता यांना प्रश्न पडतो की आता हे दोघं पण भांडायला लागलेत, की जसं आता घरामध्ये कुटुंब असेल, मुलं लहान असतील आणि आई वडील दोघंही भांडणं करायला लागले, तर ते छोटं मूल घाबरून जातं. कारण त्याला असं वाटतं की आपल्याला आधार कोणाचा आहे? हे दोघं पण भांडतायत म्हटल्यानंतर. मग तसंच अगदी इथे बघतात की ब्रह्मदेव पण भांडतायत, यांचं युद्ध लागलंय. आता आपण कोणाकडे जाणार? मग इकडं ब्रह्मास्त्र ब्रह्मदेव सोडतात ब्रह्मदेव. विष्णू पशुपाशास्त्र सोडतात. आणि मग नंतर ते दोघ जण जसं एकमेकांना ते भिडायला लागणार तसं सगळेजण घाबरतात देवी देवता. आणि मग शिवजी एका वनामध्ये बसलेले असतात, तिथं तपश्चर्या करत असतात. मग हे सगळे शिवजींकडे जातात आणि शिवजींना म्हणतात की तुम्ही काहीतरी करा. आणि मग शिवजी काय करतात, जसं ते आश्रय एकमेकांवर हे होणार तसं अचानकच एक खूप मोठा खंबा, म्हणू शकतो आपण त्याला स्तंभ स्तंभ म्हणू शकतो की असा खूप मोठा स्तंभ तिथं उभा राहतो. म्हणजे ज्याचा शेवट पण दिसत नाही आणि त्याचं मूळ पण दिसत नाही, एवढा मोठा खांब तो तिथं उभा राहतो. मग हे दोघ जण एकदम स्टॉप होतात आणि मग नंतर म्हणतात की हे कुठून आलेला आहे, की हे याचा शोध घेतला पाहिजे. मग ते बरंच बघतात कुठून की त्याचा शेवट कुठे आहे, काय त्यांना काहीच कळत नाही. मग नंतर ते काय करतात की दोघांमध्ये असं ती अघटित घटना असती ना अचानक आलेली. आणि मग नंतर ते काय म्हणतात की त्यांच्या दोघांच्यात असा समझोता होतो की शिवजी म्हणतात की महादेव नाही सॉरी ब्रह्मा वर टोक जे आहे तो शोधून काढतो आणि तुम्ही खाली जायचं म्हणाला. तर विष्णू असतात, विष्णू म्हणतात हो तुम्ही टॉपचे व्यक्ती आहात त्यामुळे तुम्ही टॉपला जावं, मी आपलं मुळात जातो. मग ते म्हणतात की मग ब्रह्मदेव म्हणतात की हा आपण असं करूया. त्यांचं असं ठरतं की जो कोणी याच्या मुळाचा असेल किंवा त्याचा जो वरचा टोक आहे याचा अगोदर शोध लावेल तो हे युद्ध जिंकेल. अशी त्यांचा एक दोघांमध्ये ती चर्चा होते. आणि मग नंतर भगवान विष्णू खाली पाताळाकडे जातात आणि ब्रह्मदेव वर जातात. आणि जसं 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 ती भिंत चढत जातात ते स्वर्ग लोक, विष्णू लोक सगळे 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 लोक वरती जातात, पण तरीही त्यांना काय होतं, त्यांना त्याचा शोध लागत नाही की ही भिंत आहे कुठपर्यंत. आणि मग शेवटी त्यांचं वाहन जे असतं, ब्रह्मांचं वाहन मला वाटतं हंस आहे हा, तर ते पण थकतो. तर ते पण थकतो, मग सगळेच थकतात, ब्रह्म पण थकतात, त्याचा कुठे अंतच लागत नाही त्यांना. आणि मग जसं ते एकदम असे हे होऊन येतात, म्हणजे त्यांना कळत नाही की ते कंटाळून कंटाळून एवढे सगळे लोक असतात वरचे, ब्रह्मांडाचे, ते सगळे ते पार करून खाली यायला लागतात. आणि इकडे भगवंत काय करतात, वराह रूप धारण करतात आणि ते पण त्या मुळामध्ये जातात. आणि ते पण पाताळामध्ये जातात, एकदम खालच्या खालच्या एकदम भूमीच्या एकदम खालच्या तळावर जातात. रसातळ, पाताळ, सतल, अतल, हे जे खालचे लोक आहेत त्याच्यामध्ये जातात. त्यांनाही त्याचा कुठे हे लागत नाही. आणि इकडे काय होतं, शिवजी ही गंमत बघत असतात आणि शिवजींना ना हसू येतं त्या दोघांचं. आणि जसं शिवजींना हसू येतं, शिवजींच्या डोक्यावर आहे ना त्या हसल्याने केतकीचं फुल असतं. नेहमी केतकीचं फुल भगवान शिव हे डोक्यावर मस्तकावर त्यांच्या धारण करत असतात. आणि जसं ते हसतात आणि हसल्यामुळे त्यांचा चेहरा हलतो आणि तसं ते केतकीचं फुल काय होतं, वरून खाली पडतं. आणि जसं जसं ते खाली पडतं तसं ते ब्रह्मांच्या समोर ब्रह्मदेव पण खाली येत असतात आणि ब्रह्मदेव त्या केतकीच्या फुलाला बघतात. आता सगळ्या ब्रह्मांडाची निर्मिती साहजिकच ब्रह्मदेवांनी केलेली आहे. त्या केतकीच्या फुलाची निर्मिती पण ब्रह्मदेवांनी केलेली आहे. त्यामुळे फुलांची भाषाही ब्रह्मदेवांना समजते. ते फुल ते जाग्यावर थांबवतात आणि त्यांना सांगतात की तू कुठून हे फुल म्हणजे हे कुठून आलेलं आहे, तू सांग मला हे, कारण याचा वरून तर कुठं मला हे नाही लागलेला, अंत लागलेला नाही, त्याचा शेवट कुठं झालेला नाहीये. आणि मग ते म्हणतात की तू सांग हे कुठून आलेलं आहे. मग जेव्हा ते केतकीचं फुल सांगतं की मी भगवान शिवजींच्या मस्तकावर होतो आणि ते हसल्यामुळे ते खाली आलं. मग ब्रह्मदेवाला ना कळतं काहीतरी ह्याच्यामध्ये हे आहे. आणि मग ते म्हणतात की त्यांना त्यांना असं वाटतं की आता मी वरती गेलो, मलाही त्याचा अंत लागलेला नाही, म्हणजे नक्कीच विष्णूला पण सापडलेलं नसणार आहे त्याचं मूळ. आणि मग ते त्या केतकीच्या फुलाला काय करतात, कन्व्हिन्स करतात आणि ते म्हणतात की जेव्हा विष्णू इथं येतील तेव्हा तू प्रूफ बनायचं आणि तू सांगायचं की
मी सांगेल की मला त्याचा अंत सापडला, शेवट सापडला, तर त्याचं प्रूफ काय आहे? हे केतकीचं फुल आहे. मग हे केतकीचं फुल मला सापडलं, मिळालं. असं ते सांगतात. आता केतकीचं फुल गडबडतं, की आता खोटं कसं बोलायचं? पण ब्रह्मदेवांनी सांगितलंय म्हटलं ते तयार होतात. आणि मग त्या फुलाला ते तसंच पकडून ठेवतात. आणि तिथं पकडून ठेवल्यानंतर इकडं काय होतं? शिवजी काय करतात? शिवजी सॉरी विष्णू वरती येतात. आणि ते म्हणतात की नाही मला लागला अंत. मग हे खोटं बोलतात. हे दोघं जण सांगतात की असं असं झालंय. मग विष्णू नम्र असतात. विष्णू म्हणजे नम्रतेचं प्रतीक आहेत. ते म्हणतात ठीक आहे तुम्ही जिंकलात. आणि मग नंतर ते त्यांचं चरण धुतात ब्रह्मदेवाचं. त्यांची पूजा अर्चा करतात भक्ती भावनेने. म्हणजे खूप नम्रतेने त्या गोष्टी आणि भक्ती भावनेने श्रद्धेने ते करत असतात. पण हे कोण बघतं? शिव बघतात. आणि ते शिवजींना सहन होत नाही. म्हणजे त्यांना इतका क्रोध अनावर होतो की अशा पद्धतीने फसवून साक्षात विष्णूकडून ब्रह्मदेव पूजा करून घेतायत. आणि त्यांना ते सहन होत नाही आणि शिवजी तिथे येतात. पण पहिलं शिवजी कोणाकडे जातात? आधी ते केतकीचं फुल पकडतात. आणि केतकीच्या फुलाला पकडतात आणि म्हणतात की तू तू चुकीच्या बाजूने म्हणजे तू चुकीचं वागलेला आहेस, खोटं बोललेला आहेस. त्यामुळं मी तुझा परित्याग करतो. कारण ते केतकीचं फुल कायमस्वरूपी भगवान शिव मस्तकावर धारण करायचे. आणि ते म्हणतात की मी तुझा त्याग करत आहे. आणि जो कोणी केतकीचं फुल मला अर्पण करेल त्याला साक्षात पाप लागेल. म्हणून आपण बघू शकतो की केतकीचं फुल कधीही शिवजींना आपण अर्पण करू नये. मग ते केतकीच्या फुलाकडे ते अगोदर बघतात आणि नंतर ते ब्रह्मांकडे वळतात. आणि ब्रह्मांकडे वळल्यानंतर ते काय करतात की ते सांगतात म्हणजे तेव्हा ते त्यांना सहन होत नाही. मग ते ब्रह्मदेवांना काय करतात? शाप देतात ते ब्रह्मदेवांना. आणि एक क्रोधाने काय करतात? त्यांचं एक मस्तक उडवतात ते शिवजी त्यांच्या त्रिशूलाने. तर मी सुरुवातीला सांगितलं होतं की पंचमुखी ब्रह्मदेव आहेत. म्हणजे पंचमुखी मग आता आपलं जे ब्रह्मांड ब्रह्मांड पण अनंत आहेत. आणि त्या अनंत ब्रह्मांडांमध्ये आपलं एक ब्रह्मांड आहे. आणि प्रत्येक ब्रह्मांडाला वेगवेगळी मुख असलेले ब्रह्मदेव आहेत. काही 100 मुख आहेत, काही 50 मुख आहेत, काही 25 मुख आहेत. तसं आपल्या ब्रह्मांडामध्ये चतुर्मुखी ब्रह्मदेव आहेत. म्हणजे याच्यातून हे प्रूफ होतं की नंतर त्यांना ते 4च मुख राहिलेले आहेत. तर ही कथा, ही घटना आपल्या ब्रह्मांडामध्ये घडलेली आहे. मग ते क्रोधाने त्यांचं एक काय करतात? मस्तक उडवतात. आणि ते त्यांना काय करतात? ते त्यांना शाप देतात. ते म्हणतात की तुमची कधीच कुठेच पूजा होणार नाही. हं? आणि तुम्हाला कधीच म्हणजे त्यांना मान सन्मानाची अपेक्षा असते ब्रह्मदेवांना कुठे, की माझी पूजा व्हावी, मी युद्ध जिंकावं, मी श्रेष्ठ. म्हणजे ते विष्णूंना तेच आव्हान करत होते ना, की तुम्ही काय करताय? मग तेव्हा ते म्हणतात की तुम्हाला कधीच मान सन्मान मिळणार नाही. म्हणजे ह्याच्यातून आपण बघू शकतो की जो मान सन्मानाला आसुसलेला आहे, त्याला वाटतंय की मला मान मिळावा, मला आदर मिळावा, त्याला कधीच तो प्राप्त होत नाही. आणि जो त्या मान सन्मानापासून नेहमी दूर पळतो, दूर नम्रतेने नेहमी दूर राहतो, त्याच्या मागे मात्र हा मान सन्मान पळत असतो. त्याला तो आपोआपच नको असतानाही तो प्राप्त होतो. चैतन्य चरितामृत मध्ये खूप छान स्टोरी आहे माधवेंद्र पुरींची, क्षीरचोर गोपीनाथांची. आपण डिटेल नाही जाणार कारण आपल्याला अजून काही टॉपिक बघायचे आहेत. तर क्षीरचोर गोपीनाथांची ती स्टोरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा भगवंत ते त्यांची इच्छा होती माधवेंद्र पुरींची ती खीर बघतात, ते स्वीट इतकं सुंदर बनवलेलं असतं. आणि ते म्हणतात की त्यांची इच्छा होती की अरे हे स्वीट मला खायला मिळायला पाहिजे. कारण त्यांना बघायचं असतं की हे टेस्ट घेऊन बघायचं, मी माझ्या भगवंतांना पण मी हे करेल माझ्या विग्रहांना. ही त्यांची इच्छा असती. त्याच्या मागे भावना कशी असती? भगवंतांची सेवा करणे. आणि नंतर ते झोपून जातात आणि ते पुजाऱ्याच्या स्वप्नात क्षीरचोर गोपीनाथ येतात. आणि मग ते म्हणतात की ते खीर त्यांना नेऊन दे. आता पुजाऱ्यांचं काम काय की सगळं वाढप करणं. पुजारी म्हणतो माझ्याकडे ती खीर नाहीये. मग भगवंत म्हणतात की मी ती माझ्या चरणांच्या तिथे लपवून ठेवलेली आहे. आणि मग तस भगवंत म्हणजे वृंदावनातले चोर आहेत, ते भक्तासाठी का चोरी करणार नाही? तर तो त्यांचा स्वभाव आहे. तसं त्यांनी ते चोरी करून लपवलेलं असतं आणि मग ते देतात त्यांना. आणि जेव्हा तो पुजारी सगळ्या गावात सांगतो की अरे हे किती शुद्ध भक्त आहेत, यांच्यासाठी माझ्या स्वप्नात गोपीनाथ आले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या भक्ताला ती खीर दे. दुसऱ्या दिवशी सगळे लोक त्यांच्या दर्शनाला यायला लागतात. आणि माधवेंद्र पुरींना तो मिळणारा मान सन्मान असह्य होतो. म्हणजे त्यांना ते स्वतःला तसे पात्र समजत नसतात. म्हणजे असं नाही की भगवंतांचे शुद्ध भक्त हे भगवंतांना किती प्रिय आहेत याच्यातूनच आपल्याला त्यांची पात्रता कळते. परंतु त्यांना मान सन्मान कुठला नकोसा असतो. आणि त्या रात्री संध्याकाळी, दिवसभराच्या त्या संध्याकाळी रात्रीतून माधवेंद्र पुरी तिथून निघून जातात.
म्हणजे हे आपण शुद्ध भक्तांचं उदाहरण बघू शकतो की त्यांना कुठलाही मान सन्मान अपेक्षित नसतो. आणि इथं ब्रह्मदेवांना तो अपेक्षित असतो, म्हणून भगवान शिव म्हणतात की तुम्हाला तो मान सन्मान कधीच प्राप्त होणार नाही. म्हणून आपण बघू शकतो की ब्रह्मदेवांची पूजा कधीही कुठं केलेली दिसत नाही. फक्त पुष्कर तीर्थ म्हणून एक आहे, तिथं त्यांची थोडीशी सेवा होते आणि यज्ञामध्ये थोडी सेवा त्यांची केली जाते, यज्ञ म्हणून ब्रह्मदेवांना. म्हणून आपण बघतो की ब्रह्मदेवांना ह्याच्यामध्ये कुठेही ब्रह्मदेवांचा पूजा अर्चा ही केली जात नाही. आणि दुसरा एक हे मग अशा पद्धतीने ब्रह्मदेवांना शाप मिळतात. आणि मग याच्यातून आपण बघूया की जेव्हा विष्णू आणि महादेव मग एकत्र, म्हणजे एक आधी केतकीचं फुल, नंतर ब्रह्मा, नंतर ते तिसऱ्या टप्प्यावर दोघ जण येतात. आणि मग विष्णू खूप आनंदित होतात त्यांच्या ह्या आचरणाने. म्हणजे हे पण आपण नेहमी वारंवार आपल्या लेक्चरमध्ये ऐकत असतो की कुठल्या वैष्णवांचा जर कुठे अपमान होत असेल तर आपण तो अपमान कधीही सहन करू नये. तर इथे सुद्धा बघतात शिवजींना ते सहन होत नाही. मग विष्णू खूप त्यांच्यावर आनंदित होतात विष्णू, आणि ते त्यांना हे देतात की म्हणजे ते एकमेकांना म्हणजे शिवजी विष्णू वरदान देतात, विष्णूंचं म्हणू शकतो, पण त्यांच्यामध्ये असा एक संवाद संवाद होतो की मग विष्णू म्हणतात की म्हणजे तुम्ही नेहमी म्हणजे माझं जिथं जिथं तीर्थक्षेत्र आहे, माझं जिथं जिथं तीर्थक्षेत्र आहे, तिथे त्या ठिकाणी प्रधान देवतेच्या रूपामध्ये तुमची त्या क्षेत्रामध्ये तुमची पूजा केली जाईल. आणि शिवजी म्हणतात की माझे जे क्षेत्र आहेत, ज्या ठिकाणी मी राहतो, त्या ठिकाणी तुमची पूजा केली जाईल. असे ते एकमेकांना हे देतात. म्हणजे विष्णूंचा तो आशीर्वाद म्हणू शकतो, पण शिवजी पण तो एक हे समजतात. शिवजी पण ते सांगतात विष्णूंना की माझ्याकडून पण माझ्या क्षेत्रामध्ये नेहमी तुम्हाला तिथं स्थान असेल. म्हणून आपण बघू शकतो की वाराणसी, काशी नगरी जी आहे ती शिवजींचं स्थान आहे, परंतु त्याला तिथं प्रधान कोण आहे? बिंदू माधव. की आपण म्हणतो की जसं वाराणसी काशीची जर यात्रा केली आणि आपण जर बिंदू माधवला गेलो नाही, तर ती यात्रा आपली अपूर्ण ठरते, ती पूर्ण यात्रा होत नाही. म्हणून तिथं बिंदू माधवाच्या रूपामध्ये भगवंत आहेत, भगवान श्रीकृष्ण. शिवकांचीचं पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवकांची म्हणजे शिवजींची नगरी आहे, शिवजींचं स्थान आहे. परंतु तिथं प्रधान देवता कोण आहे, भगवंत कोण आहेत प्रधान रूपामध्ये? वरदराज. कारण ह्या वरदराजाला गेल्याशिवाय शिवकांचीची यात्रा पूर्ण होत नाही. मथुरा नगरीमध्ये, मथुरा म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं धाम आहे, परंतु तिथं बघतो की प्रधान रूपामध्ये शिवजींना भगवंतांनी स्थान दिलेलं आहे, भूतेश्वर महादेव म्हणून. वृंदावन आहे, वृंदावन श्रीकृष्णांचं आहे, परंतु प्रधान रूपामध्ये गोपेश्वर महादेव म्हणून आहे. असं पण वर्णन येतं की हे सगळे जे महादेव, जिथे जिथे भगवान श्रीकृष्णांचं स्थान आहे, तिथे तिथे हे महादेवाचं स्थान आहे, आणि तिथे तिथे ते धामाचं रक्षण करतात भगवंतांच्या. तर अशी पण त्याच्या मागे ही आहे. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता धामामध्ये त्या ठिकाणी शिवजींना स्थान दिलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी. आणि म्हणून मग ते हे झालं, एकमेकांना ते सांगतात, म्हणजे भगवंत वरदान देतात, शिवजी पण सांगतात की माझ्या ह्याच्यामध्ये तुम्ही राहताल तीर्थामध्ये. आणि मग आता हा जो स्तंभ असतो मोठा असा अख्खा, तर ते प्रथम शिवलिंग आहे या ब्रह्मांडामधलं. आणि हे शिवलिंग म्हणजे जसं आपण म्हणतो की शालिग्राम शिला, भगवान विष्णूंचं, भगवान श्रीकृष्णांचं दुसरं रूप काय? शालिग्राम शिला. म्हणजे शालिग्राम शिला भगवंतांपेक्षा अभिन्न आहे. तसं हे शिवलिंग म्हणजे हे प्रतीक आहे त्याचं, महादेवांचं. आणि हे शिवलिंग जे आहे त्याचं प्रतीक म्हणजे चिन्ह आहे शालिग्राम शिलेसारखं. म्हणून हे शिवलिंग भगवंत महादेवांपेक्षा पण खूप कृपाळू आहे. तर ही जी लीला घडलेली, हे पहिलं शिवलिंग जे तयार झालेलं आहे, तो आजचा दिवस आहे. म्हणून याला पण हे अनन्य साधारण महत्व आहे. आणि दुसरी म्हणजे ह्या शिवलिंग कशा पद्धतीने तयार झाले, त्याच्यामध्ये आपण बघतो की भगवान शंकरांची जी भक्ती भावना आहे भगवंतांप्रतीची, तीही आपल्याला दिसते. आणि ही जी कथा कुठे घडलेली आहे? दक्षिण भारतमध्ये, दक्षिण भारतचा आता चेन्नई जे आहे, अरुणाचल प्रदेशामध्ये घडलेली आहे. आणि कधी घडलेली आहे ही? मार्गशीर्ष महिन्यामध्ये आद्र नक्षत्र या मुहूर्तावर हे प्राप्त झालेलं आहे. मग आपण बघू की प्रथम, आणि याची प्रथम पूजा ही ब्रह्मा आणि विष्णू यांनी मिळून केलेली आहे. तो दिवस आहे म्हणजे आजचा फाल्गुन मास कृष्ण पक्ष चतुर्दशी. म्हणजे ह्या दोघांनी एकत्रित येऊन आजच्या दिवशी त्या पहिल्या शिवलिंगाची काय केलेली आहे? पूजा केलेली आहे. तर अशा पद्धतीने शिवलिंगाचं हे प्राकट्य झालेलं आहे. आणि श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये सुद्धा याचं वर्णन आहे की साक्षात अंबिकावन, मी तो एक श्लोक बघते, 10वा स्कंद आहे हा, मला वाटतं 34वा
श्लोक आहे हा, की त्याच्यामध्ये वर्णन आहे की हे सगळे व्रजवासी म्हणजे भगवान श्रीकृष्णांवर ते किती प्रेम करणारे व्रजवासी आहेत. आणि त्यांनी सुद्धा अंबिका वनामध्ये शिवजींची काय केलेली आहे, पूजा केलेली आहे. तर ही देवयात्रा म्हणून त्याचं वर्णन आहे. तो श्लोक वाचते म्हणजे लक्षात येईल. श्री शुकवाच म्हणजे सुखदेव गोस्वामी सांगत आहेत. एकदा देवयात्रायाम गोपाला जात कौतुका अनोभिरनंगद्युक्तये प्रययुस्ते अंबिकावनम. श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, शंकराचे पूजन करण्यास आतुर झालेले गोप एके दिवशी बैलगाड्यांमध्ये बसून अंबिका वनामध्ये गेले. तर इथे ना देवयात्रा हा शब्द वर्णन आलेला आहे. देव म्हणजे देवादिदेव महादेव, आणि यात्रा म्हणजे काय आहे, हे काय करतात अंबिका शिवरात्र यात्रा म्हणजे रात्रीचं वर्णन आहे, म्हणून ही देवयात्रा म्हणजे शिवरात्रीचा तो दिवस आहे. आणि हे सगळे अंबिका वनामध्ये गेलेले आहेत. तर हे स्थान पण आता गुजरात प्रांतातील सिद्धपूर नगराच्या शहराच्या जवळ आहे. म्हणून हा दिवस पण गोपगण फाल्गुन कृष्ण पक्षातील चतुर्दशी आहे. आणि या ठिकाणी हे सगळेजण त्या दिवशी तिथे गेले. आणि असं पण वर्णन आहे की तिथे शंकर पार्वतीच्या मूर्ती तिथे स्थित आहेत. मग दुसरं वर्णन तिथे येते की हे राजन तिथे गेल्यावर प्रथम त्यांनी सरस्वती नदी स्नान केले आणि पशुपती तथा अंबिका देवींचे विविध उपचारांद्वारे अत्यंत भक्तिपूर्वक पूजन केले. त्यानंतर गोपांनी ब्राह्मणांना गायी, वस्त्रे, सुवर्ण, मदमिश्रित अन्न इत्यादी गोष्टी दान केल्या. आणि शंकरांची ही हे प्रभो कृपा आमच्यावर कृपा व्हा अशी प्रार्थना केली. तर विचार करा की व्रजवासी हे सर्वात उच्च स्तरावरचे भक्त आहेत भगवंतांचे, पण त्यांनी सुद्धा शिवजींची पूजा केलेली आहे भक्तिभावनेने. तर याच्यातून आपण काय शिकू शकतो. पण त्यांनी काय प्रार्थना केली की तुमची आमच्यावर कृपा होवो. पण ती कृपा काय आहे, जेव्हा वैष्णव शिवजींना प्रार्थना करतात तेव्हा ते काय प्रार्थना करतात. शिवजींचं स्थान वरचं आहे, परंतु ते शिवजी काय कृपा पण त्या वैष्णवांना देतात. शिवजी हे साक्षात वैष्णवांभो यथा शंभो. सर्व वैष्णवांमध्ये सर्वात श्रेष्ठ वैष्णव जे आहेत ते म्हणजे शिवजी आहेत. भगवान श्रीकृष्णांचे सर्वात श्रेष्ठ वैष्णव म्हणजे सर्वात श्रेष्ठ भक्त आहेत. तर त्या शिवजींची ती पूजा अर्चा जेव्हा केली जाते तेव्हा भक्तीची मागणी वैष्णव शिवजींना करत असतात. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की आपण वेगवेगळ्या शास्त्रांचे उदाहरणं आणि काही श्लोकांमधून आपण बघितलं की कशा पद्धतीने शिवलिंगाची निर्मिती झालेली आहे. तर आता आपण आहे ना चौथा जो भाग आहे याचा, तर तो आपण बघणार आहोत की वैष्णव, की बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे की आता आज आपण आपल्याला बऱ्याच जणींना आपल्याला माहित नाही शास्त्र काय आहेत. आपल्याला वाटतं की महाशिवरात्र आपण सगळ्यांनी केली पाहिजे, परंतु वैष्णव समुदायामध्ये बराच वेळा हा प्रश्न असतो की वैष्णवांनी महाशिवरात्र ठेवावी की नाही ठेवावी. तर हेच पालन करावं का नाही करावं. तर याची खूप छान उदाहरणं, कृपया तुम्ही हा क्लास आजचा अर्धवट सोडू नका, कारण ह्याच्यातून परत काही गैरसमज पण आपले होऊ शकतात. तर पूर्ण शास्त्र काय आहे आपण हे जाणून घेण्याचा आजचा प्रयत्न करूया. तर पहिलं म्हणजे जे आहे मध्व गौडीय संप्रदाय, म्हणजे जे वैष्णव येतात ह्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये खूप मोठे आचार्य होऊन गेलेले आहेत सनातन गोस्वामी. तर सनातन गोस्वामींनी हा श्लोक हे केलेला आहे, लिहिलेला आहे. तर आपण बघूया तो श्लोक म्हणजे काय आहे. शिवरात्री व्रतमिदं यद्यप्यावश्यकं नहि वैष्णवानां यथा तथाप्यत्र सदाचार द्विलिख्यते. म्हणजे याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे की वैष्णव की शिवरात्रीचं पालन आपण का केलं पाहिजे. तर ह्या एक सदाचार आहे, आणि वैष्णवांनी नेहमी सदाचाराचं पालन केलं पाहिजे. तर त्या सदाचाराचं पालन करण्यासाठी आपण शिवजींचं महाशिवरात्री व्रत हे महाशिवरात्र हे व्रत केलं पाहिजे. की जसं आपण बघतो की आपल्या आपल्या गुरु शिष्य परंपरेमध्ये असेल, आपल्या संप्रदायामध्ये असेल, कुणी आचार्य होऊन गेले, तर आपण बघतो की आपण त्यांचा उपवास करतो 12 त्यांचा आविर्भाव दिन असेल, तिरोभाव दिन असेल, तर त्यांचा आपण काय करतो, उपवास करतो. आणि मग इथे तर शिवजी हे महान वैष्णव आहेत, मग त्या शिवजींचं महाशिवरात्री व्रत आपण का करू नये. म्हणजे हे आपल्याला साक्षात सनातन गोस्वामी सांगतायत हे आचार्य या श्लोकाद्वारे. तर हा एक सदाचार आहे. वैष्णवांनी महाशिवरात्री व्रताचं पालन करणं हा मुख्य सदाचार आहे, आणि तो सदाचार म्हणून तरी आपण त्या
महाशिवरात्री व्रताचं पालन वैष्णवांनी केलं पाहिजे. आता आपण बघतो की काही काही करत नाही म्हणजे रिझन काही माहित नसतं, पण नाही आपण सगळं हे करतो भगवंताचं, आपल्याला काही गरज नाही, आपण असं समजतो. पण कुठलीही गोष्ट आपण का करतो त्याला शास्त्रांचं रिझन पाहिजे. आपण का करत नाही आपल्याला कोणी विचारलं तर ते पण आपल्याला रिझन देता आलं पाहिजे. असं नाही की मनाने आपण ठरवलं मग आपण भगवंतांची भक्ती करतो, असं नाहीये. तर त्याच्या मागे का रिझन, ते पण रिझन आहे का, की ते पण कारण आहे की ते का केलं नाही पाहिजे, याची पण दोन कारण सांगितलेली आहेत. तर दुसरं पहिलं कारण जे आहे, चौथ्या स्कंदामध्ये ही येते स्टोरी दक्ष प्रजापतीची. जेव्हा दक्ष प्रजापती जेव्हा ते पूजे तो यज्ञ झालेला असतो आणि त्या यज्ञामध्ये दक्षाने काय केलेलं असतं, शिवजींचा अपमान केलेला असतो. कारण तिथे सगळेजण काय झालेले असतात, म्हणजे त्यांचा आदर व्यक्त करण्यासाठी दक्षाचा तिथं यज्ञाच्या स्थळी आल्यानंतर उभे राहतात आणि त्यांना नमस्कार करतात. फक्त ब्रह्मदेव आणि शिवजी उठत नाहीत. ब्रह्मदेव हे कोण आहेत, त्यांचे पिता आहेत दक्ष प्रजापतीचे, आणि शिवजी हे जावई आहेत. परंतु शिवजी महादेव आहेत, पण तिथे ते जावयाचं स्थान असतं. दक्ष प्रजापती काय करतो की तो स्वतःचे एक जावई म्हणजे एक शारीरिक स्तरावर येऊन तो बघतो त्यांना, आणि तो तिथं तो हे करतो. म्हणजे तिथं त्या त्या यज्ञस्थळी मग खूप एकमेकांचे मान अपमान म्हणजे एकमेकांना अशाप द्यायला सुरुवात होती तिथे. कारण त्याला ते आवडत नाही शिवजींना हे केलेलं त्यांनी, आणि मग शिवजींनी त्याला आदर नाही दिलेला, कारण त्याला मान सन्मान हवा असतो. आणि मग जेव्हा तिथे एकमेकांना ते काय होतं, दक्ष प्रजापतीला ते सहन होत नाही आणि मग तो असा शिवजींना वेगवेगळ्या शब्दात गलिच्छ शिव्या द्यायला लागतो. हे श्रीमद भागवतम मध्ये वर्णन आहे, तुम्ही ऐकू शकता. तर ते त्याच्यामध्ये मग नंदी, नंदी जो असतो, शिवजींचं वाहन कोण आहे, नंदी. तर ते नंदीला काय होतं, ते सहन होत नाही. आणि मग नंदीला सहन होत नाही, नंदी काय करतो की शिवजी काही बोलत नाही तिथे, एक वैष्णव जे असतात ते कधी काही बोलत नाही, परंतु नंदी मात्र काय करतो की शाप द्यायला सुरुवात करतो. नंदी त्यांना, नंदी म्हणतो की इथे जे जे कोण लोक आहेत, म्हणजे आधी दक्षाला शाप देतो की तत्वज्ञान, जर तुझं तत्वज्ञान सगळं नष्ट होईल, म्हणजे तत्वज्ञान आपल्याकडे जर तत्व नसेल तर आपण काय करतो, विषय भोगामध्ये लिप्त होतो. आपण म्हणतो ना आता श्रीमद्गीतेचं तत्वज्ञान आपण ऐकतोय, काय ऐकतोय, आपल्याला या आपल्या जीवनातील कर्तव्य काय आहे आणि आपण योग्य ठिकाणी आपलं काय करू शकतो, आपली बुद्धी, आपले इंद्रिय, आपलं आचरण, आपली कर्तव्य वळवू शकतो. म्हणून आपण बघू शकतो, म्हणून ते म्हणतात की तुझं तत्वज्ञान सगळं नष्ट होईल आणि विषय भोगामध्ये तू पूर्ण गुरफटून जाशील. दुसरा ते शाप देतात की तुला बकऱ्याचं मस्तक प्राप्त होईल. आणि मग असे एकमेकांना तिथं स्पर्धा सुरू होते शाप देण्याची. तर इथं दक्षाचे काही अनुचर बसलेले असतात, तिथं भृगु ऋषी असतात, ब्राह्मण असतात ना भृगु, आणि ते सगळे अनुचर बसलेले असतात. आणि मग ते त्यांना शाप द्यायला सुरुवात करतात आणि ते म्हणतात की ब्राह्मणांना, ब्राह्मणांना पण ते शाप देतात. की ते म्हणतात की तुम्ही ह्या संसार चक्रामध्ये तुम्ही फसणार, ब्राह्मण सगळे, आणि तुम्ही जे काही इथून पुढचे जे काही कर्तव्य करतात ते फक्त खाण्यासाठी करतात, तुमचं पोट भरण्यासाठी करतात. सगळं व्रत तप हे सगळं फक्त तुम्ही इंद्रिय भोगाच्या मागे लागणार आणि एका भिकाऱ्यासारखे तुम्ही सगळ्या जगामध्ये फिरणार. तर हे ब्राह्मणांना मिळालेले शाप आहेत. ब्राह्मणाचं कर्तव्य काय आहे, वेदाध्ययन करणं, समाजाला भक्तिमय ज्ञान देणं. पण इथे हे शापामध्ये रूपांतरित होतं आणि हे सगळे शाप त्यांना मिळतात. म्हणून आपण बघू शकतो आताच्या कलियुगाच्या म्हणजे जे बघतो आपण ब्राह्मण, की हे शास्त्रानुसार ब्राह्मण कोणच नाही, आपण सगळेच शूद्र आहोत, कुणीच ब्राह्मण नाहीये. म्हणजे ब्राह्मण हा वर्गच आता म्हणू शकतो आपण कलियुगामध्ये राहिलेला नाही, तर आपण सगळे शूद्र आहोत. मग आता इथे भृगु ऋषी असतात, मग त्यांना शाप दिल्यावर त्यांनाही एकदम हे येतो आणि मग ते पण शाप त्याला सुरुवात करतात द्यायला. म्हणजे दोघंही एकमेकांची स्पर्धा लागते शाप. मग भृगु ऋषी काय करतात, ते शाप देतात. ते म्हणतात की जो भवव्रत धारण करेल हा, तो काय करेल, तो पाखंडी बनेल. भवव्रत, भव म्हणजे शिवजी आणि व्रत म्हणजे कोण, महाशिवरात्र व्रत. तर आपण बरेच वेळा म्हणतात ना की हे करत नाही, महाशिवरात्रीचं व्रत का करत नाहीत वैष्णव, तर त्याचे हे दोन रिझन आहेत. तर ते म्हणतात की जो कोणी हे व्रत करेल ते पाखंडी बनेल. पाखंडी म्हणजे काय, तो नास्तिक बनेल, त्याला तो पूर्ण नास्तिकवाद येईल त्याच्यामध्ये. दुसरा तो शब्द देतात की तो सात्विक शास्त्रांचा विरोधी बनेल. म्हणजे जसं रामायण आहे, महाभारत आहे, श्रीमद भागवतम आहे, या शास्त्रांचं तो ज्ञान काय करेल, नाकारेल आणि त्याच्या विरोधी बनेल. आणि म्हणजे आपण बघतो की इथं जे सिद्धांत आहे, की ज्याच्यामुळे आपल्याला हे सिद्धांत मिळतात शास्त्रांमधून, ते शास्त्र जर आपल्याला नाकारलं तर आपल्याला सिद्धांत कुठून मिळणार. आणि ते म्हणतात की जो हे कुणी व्रत करेल त्याला त्याची पवित्रता नष्ट होईल, त्याची बुद्धी नष्ट होईल आणि
तो मुडी बनेल, मुडी. जसं पाहिजे तसं मनाला येईल तसा वागणारा, जटाधारी बनेल, भस्म धारण करेल तो तो व्यक्ती. तर अशा पद्धतीने आपण बघतो की अशा पद्धतीने तिथे भृगु ऋषी पण त्यांना काय करतात, शाप देतात. आणि दुसरं एक कारण जे आहे की काही वैष्णव म्हणजे त्या वैष्णवांना पण माहित नसतं आपण शिवरात्रीचं का पालन करत नाही. तर दुसरं एक कारण ते सांगतात की स्वतः भगवंतांचा हा एक श्लोक आहे, नान्यम देवम नमस्कुर्या न अन्यम देवम निरीक्षयते चक्राकितम सदा चक्राकितः सदा तिष्ठन् मदभक्त पांडुनंदना. म्हणजे भगवंत हा श्लोक सांगत आहेत. तर त्याच्यामध्ये बघूया आपण भगवंत काय म्हणत आहेत. भगवंत म्हणत आहेत की माझ्याशिवाय, जसं भगवद्गीतेमध्ये पण ते श्लोक आहेत ना, की जो मला माझी भक्ती करतो तो मला प्राप्त होतो, मला नमस्कार कर, मला माझी भक्ती कर, हे भगवद्गीतेत पण सांगतात. तसाच हा श्लोक आहे की पांडूंना सांगत आहेत भगवंत. तर ते म्हणतायत की पांडुपुत्रांना ते म्हणतात की माझ्या व्यतिरिक्त कुठल्याही देवांना नमस्कार करू नको. अगदी निरीक्षण पण करू नको, नमस्कार तर लांबच राहिला. कुठल्याही देवी देवतांचं निरीक्षण करू नको, त्यांना नमस्कार करू नको. आणि सदा सर्वदा माझी भक्ती कर. तर ही म्हणून आपण बघतो आता इथं कशी गुगली श्लोक आहे हा. म्हणजे शास्त्र पण कसे असतात ना, आपण म्हणतो शास्त्रांचं पालन केलं पाहिजे, पण शास्त्र पण गुगली टाकतात. आता हा श्लोक वाचून आपल्यालाही वाटेल अरे साक्षात ह्या श्लोकाचंच हा प्रूफ आहे, की तो वरती दिलेला आहे की महाशिवरात्रीचं पालन केल्याने काय होईल, आणि त्याचाच हा प्रूफ आहे असं आपल्याला वाटेल. परंतु शास्त्र हे नेहमी वैष्णवांच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन केलं पाहिजे, नाहीतर शास्त्रामध्ये सुद्धा गफलत होऊ शकते आपली. मग हा श्लोक अगदी तसाच आहे. मग जर हा श्लोक हा त्याचं प्रमाण आहे असं आपल्याला वाटतं, परंतु हे शास्त्र पुढे आपण ह्या 2 श्लोकावर जाणार नाही, तर पुढे आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने हे जे शास्त्र आहेत आपल्याला महादेवांचा अनन्य साधारण असणारं स्थान शिकवतात. म्हणजे आपण बघू शकतो त्याच्यातून. तर आता हे झालं की हे 2 कारण आहेत की त्याच्यामुळे वैष्णव महाशिवरात्रीचं पालन करत नाही. परंतु कधीही कुठली एखादीच गोष्ट घेऊन पळायची नसते. जरी ते 2 कारण दिले तर याच्यामध्ये पण आपण बघू शकतो की हे जे हा जो श्लोक आहे, हा श्लोक भगवंत का म्हणत आहेत. मग या श्लोकाचं आपण आता दुसरं एक हे कारण बघू की शिवरात्रीचं व्रत आपण का ठेवलं पाहिजे. की हा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणत आहेत की माझ्याशिवाय कोणालाही नमस्कार करू नको. पण जेव्हा हे भगवंत म्हणत आहेत तेव्हा त्याच्यामध्ये साक्षात शिवजी हे इन्क्लूड आहेत. आणि हे त्याच्यामध्ये म्हणजे बाकीचे देवी देवता नाही, परंतु शिवजी पण या श्लोकामध्ये भगवंतांनी इन्क्लूड केलेले आहेत. म्हणून शिवजी सुद्धा आपोआप त्या श्लोकामध्ये येत आहेत. आता हे भगवंतांचं वचन आपण बघूया की भगवंत कुठे कुठे काही काही श्लोकामध्ये शिवजींविषयीचं गुणगान करत आहेत. तर मी 1-2-3 श्लोक आहेत ते म्हणते, म्हणजे ते लक्षात येईल. कारण श्लोका जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा नक्कीच आपल्याला असं कथित एखादी ही कथा आहे असं वाटत नाही. तर हे भगवंतांचं वचन बघूया. य शिव सोहमेवे योह संभगवान शिव नवयोरंतर पश्यती काशा नीलयोरव. म्हणजे याच्यामध्ये दिलेलं आहे की भगवंत जसं आकाश आणि ढग, पावसाचे ढग हे अभिन्न आहेत का, एकत्रितच आहेत ना. आपण म्हणू शकतो का नाही आकाश वेगळं आहे पावसाचे ढग वेगळे आहेत, असं आपण म्हणू शकत नाही. अगदी तसंच हे आकाश आणि पावसाचे ढग हे एकत्रित आहेत, त्यांचं अंतर नाही. अगदी तसंच शिवजी आणि भगवंत हे आकाश आणि त्या ढगाप्रमाणे यांचं स्वरूप आहे. शिवाय विष्णू रूपाय शिवरूपाय विष्णवे शिवस्य हृदय विष्णू विष्णू रसस्त हृदय शिव. म्हणजे शिवजींच्या रूपामध्ये विष्णू आहेत आणि विष्णूंच्या रूपामध्ये शिवजी आहेत. म्हणजे हे रूप पण त्यांचं अभिन्न आहे. यथा शिवमयो विष्णुरेवं विष्णुमय शिव यथांतरम न पर्शसी तथा मे स्वस्तिरायुष. म्हणजे याच्यामध्ये हे एक वर्णन आलेलं आहे की बाकीचे देवी देवता ह्याच्यामध्ये इन्क्लूड होत नाहीत, फक्त शिवजी ह्याच्यामध्ये येतात, बाकीचे देवी देवता येत नाहीत. तर आता आपण हे बघितलं पाहिजे की कशा पद्धतीने, मग एखाद्याला वाटेल काय शिवजींची पूजा केली म्हणजे आपल्याला कुणाची करायची गरज नाही, परंतु शिवजींची पूजा भक्ती करण्यामागे काय आपल्याला प्राप्त होतं ते आपण बघूया. म्हणून एखादा सनातन गोस्वामींचा एक ग्रंथ आहे, मला आता तो लक्षात नाही, त्याचं नाव मी लिहिलेलं नाही ऍक्च्युली. तर त्याच्यामध्ये ते प्रश्न कुणीतरी एखाद्या यांनी प्रश्न विचारलेला आहे एका आचार्याने. तर तो प्रश्न असा आहे, ननु वैष्णवानां की शिवरात्री व्रत करणेन तत्र लखती श्रीकृष्ण प्रीतय रीती. म्हणजे जर
वैष्णव जर म्हणजे जर कुणी शिवरात्री व्रताचं पालन करत असेल तर शिवजींचं महादेवांचं म्हणजे महाशिवरात्री व्रताचं पालन जर करत असेल तर आपल्याला बाकीच्या गोष्टी करायची काय गरज आहे, असा आपल्यालाही प्रश्न पडू शकतो मनामध्ये. तर आता आपण बघूया. तर सनातन गोस्वामी तो जो प्रश्न आहे जो आता श्लोकाच्या रूपामध्ये ऐकलेला आहे त्याचं वर्णन सनातन गोस्वामी सांगत आहेत. शिवरात्री व्रतम कृष्ण चतुर्दशांत फाल्गुने वैष्णवे सवीर तत कार्म्य श्रीकृष्ण प्रीतये सदा. म्हणजे वैष्णवांनी या व्रताचं पालन केलं पाहिजे आणि या व्रताचं पालन केल्यानंतर श्रीकृष्णांप्रतीची प्रीती आपल्याला भगवान शिवजींच्या कृपेने प्राप्त होईल. म्हणजे इमॅजिन करा, आता हा श्लोक असा आहे, मग एखाद्याला वाटेल फक्त शिवजींचं केलं म्हणजे झालं, परंतु नाही. जेव्हा आपण या व्रताचं पालन, शिवरात्री व्रतम म्हणजे सनातन गोस्वामी त्या श्लोकामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये महाशिवरात्रीचं वर्णन करत आहेत. तर जो वैष्णव या व्रताचं पालन करतात त्यांनी ते पालन केलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे पालन केलं पाहिजे. त्यांना श्रीकृष्णांची काय होईल? श्रीकृष्ण प्रीतये सदा म्हणजे श्रीकृष्णांची साक्षात प्रीती प्राप्त होईल. आणि दुसरं एक आहे की शिवरात्री व्रत परित्यागेन भगवत पूजा फलानुदया भगवत प्रीत्य भाव अतस्थदर्थ वैष्णवे कर्तव्ये व्यत्यय. म्हणजे कृष्ण प्रेम प्राप्त करण्याकरता आपण शिवरात्रीच्या व्रताचं पालन केलं पाहिजे. आणि हे काय आहे? वैष्णवे कर्तव्ये त्यय म्हणजे प्रत्येक वैष्णवाचं हे काय आहे? कर्तव्य आहे. आणि जे शिवजींचे उपासक आहेत तर त्या शिवजींच्या उपासकांनी तर त्या व्रताचं पालन केलंच पाहिजे. त्याचं कारण पण सांगितलेलं आहे. कार्यम गुणावतारे ते नैक्याद्रतस्य वैष्णवे वैष्णवाग्रयतया श्रेष्ठात सदाचारात तदव्रतम. म्हणजे शिवजी जे आहेत ते भगवंतांचे काय आहेत? गुण अवतार आहेत आणि एक गुण त्यांचा भगवान शिवजींमध्ये आलेला आहे. म्हणून ते सर्व वैष्णवांमध्ये कोण आहेत? शिवजी हे श्रेष्ठ आहेत, अग्रगण्य आहेत शिवजी त्याच्यामध्ये. आणि म्हणून आपला हा धर्म आहे महाशिवरात्रीच्या व्रताचं पालन करणे आणि त्या व्रताचं पालन करून आपण भगवान शिवजींची कृपा प्राप्त करणे आणि त्या भगवान शिवांना प्रार्थना करणे महादेवांना की श्रीकृष्णांची प्राप्ती आम्हाला होऊ दे. तेव्हा श्रीकृष्ण खऱ्या अर्थाने हे व्रत फलद्रूप होतं. आणि जरी आपण नाही त्या व्रताचं पालन केलं तर ते पण बघूया की जर आपण त्या व्रताचं पालन नाही केलं तर त्याचं काय हे होतं. पद्मपुराणामध्ये हा श्लोक आलेला आहे. म्हणजे की त्याच्यामध्ये व्रतखंड म्हणून एक भाग आहे, त्याच्यामध्ये हा श्लोक येतोय. सौरवा वैष्णवान्यो देवांतर पूजका न पूजा फल माप्रोती शिवरात्री बहिर्मुख. म्हणजे जो सूर्य उपासक आहे, जो वैष्णव उपासक आहे, जो वैष्णव आहे, सूर्यदेवाचा उपासक आहे, कुठल्याही देवी देवतेचा तो पूजक आहे, तर तो जेव्हा या व्रताचं पालन करत नाही तेव्हा त्याला याचं फळ मिळत नाही. म्हणजे जर सूर्यदेवाचा उपासक असेल आणि सूर्यदेवाची तो काही पूजा अर्चा करत असेल पण तो महाशिवरात्रीचं पालन नसेल करत तर त्याला तेही फळ प्राप्त होणार नाही. कुणी वैष्णव असतील ते पालन करतायत भक्ती मार्गाचं पण ते जर व्रत ठेवत नसतील तर त्यांना त्याचंही फळ मिळणार नाही. म्हणजे या कोणाला जे ते त्याचं ज्याचं पालन करतायत पण या व्रताचं पालन करत नाही तर त्यांना त्याचं फळ प्राप्त होणार नाही. म्हणून कर्म पुराणांमध्ये भृगु ऋषी हा श्लोक म्हणत आहेत म्हणजे सांगत आहेत की कृष्णाचे जे भक्त असतात तर ते कृष्णाचे भक्त जे शंकर महादेवाला कमी लेखतात किंवा महादेवाचे जे भक्त आहेत नाही भृगु ऋषींना भगवंत सांगत आहेत कर्मपुराणामध्ये. तर शंकराचे भक्त जे कृष्णांना कमी लेखतात भगवान श्रीकृष्णांना आणि भगवान श्रीकृष्णांचे भक्त महादेवांना कमी लेखतात तेव्हा जोपर्यंत ह्या ब्रह्मांडामध्ये चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ते नरकामध्ये राहतील असं भगवंत भृगु ऋषींना हे सांगत आहेत. मग याच्यातून सनातन गोस्वामी आपल्याला सांगतात की एखाद्याला वाटेल की नाही बाबा आम्ही नाही व्रताचं पालन केलं, ठीक आहे, मग आपण थोडंच कोणाचा द्वेष करतो. परंतु सनातन गोस्वामी सांगतात की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा आपण द्वेष कधी असं म्हणतो की आपण व्यक्ती द्वेषी नाहीये, परंतु जेव्हा एखाद्या व्रताप्रती आपण अनादर करतो तेव्हा त्या व्रताप्रती अनादर करतो म्हणजे त्या व्यक्तीप्रती अनादर करतो आणि त्या व्यक्तीप्रती अनादर करतो म्हणजे तो एक प्रकारचा काय आहे? द्वेषच आहे. म्हणून ह्या व्रताचं पालन आपण केलं पाहिजे. तर ह्या व्रताचं जेव्हा पालन करतो तेव्हा शुद्ध प्रेम हे भगवंतांचं प्राप्त होईल. रात्रंदिवस आपण याच्यात लागलेलो आहोत.
16 माळा जप करायच्या, नियमांचं पालन करायचं, सकाळी उठायचं, भक्ती शास्त्रांचं अध्ययन, म्हणजे आपण काय वैष्णव रात्रंदिवस त्याच्यात लागलेले आहेत. तर मग हे याच्यासाठी आपल्याला शिवजींचा जर आशीर्वाद प्राप्त झाला तर आपण एकदम सुपरफास्ट ट्रेननी आपण काय करू शकतो, भगवत प्रेम प्राप्त करू शकतो. म्हणून शिवजींची ही पात्रता आहे, बाकीच्या देवी देवतांची ही पात्रता नाही. शिवजीच फक्त ही कृपा देऊ शकतात. आणि त्याचं प्रमाण म्हणजे अतिशय महत्वाचा श्लोक आहे हा सनातन गोस्वामींचा. श्री कृष्ण वैष्णवानांतु प्रेम भक्तिर्विवर्तते, कृष्ण भक्ती रसासार वर्षी रुद्रानुकंपया. म्हणजे वैष्णव, वैष्णव जे आहेत भगवंतांच्या प्रती जर त्यांना प्रेम वृद्धिंगत करायचं असेल आणि सुपरफास्ट मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर जायचं असेल तर कृष्ण भक्ती, जेव्हा आपण या व्रताचं पालन करून महादेवांना प्रार्थना करू तेव्हा कृष्ण भक्तीची वर्षा अवतीर्ण होईल. म्हणजे म्हणजे पाऊस कसा पडतो तसा कृष्ण भक्तीची वर्षा आपल्यावर कोसळेल. आणि शिवजींची कृपा आपल्याला जर प्राप्त झाली तर आपल्याला भगवत भक्ती ही सहज प्राप्त होईल. म्हणून सनातन गोस्वामी सांगतात की शिवरात्री व्रत हे जर आपण भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण हे व्रताचं काय केलं पाहिजे, आपण हे पालन केलं पाहिजे. तर हे व्रत इतकं महत्वाचं आहे. आणि याच्यातून आपल्याला ह्या व्रतातून काय प्राप्त होतं, शिवजी कोण आहेत, हे महान वैष्णव आहेत. सगळ्यात महत्वाचं आपण सार म्हणजे आपण घेऊ की हा शिवजींचं केलं पाहिजे, शिवजींचं केलं पाहिजे, पण त्याचं सार काय आहे तर आपल्याला भगवंतांची भक्ती प्राप्त झाली पाहिजे, त्याच्यासाठी आपण करायचे, त्याच्यासाठी त्यांना ब्लेसिंग्स मागायचे. तर ह्या 5 मिनिटात मी संपवते. 5 असे प्रिन्सिपल कसे म्हणू शकतो की ह्याच्यातून आपल्याला शिवजींचे काही गुण दिसतात. की आता पहिली स्टोरी आपण बघितली दक्ष प्रजापतीची. त्या दक्ष प्रजापतीने गलिच्छ अशा शिव्या भगवंत शिवजींना घातल्या, पण तरी तिथे शिवजी काहीही बोलले नाही. आणि जेव्हा त्यांनी बघितलं की सती तिथे त्या यज्ञामध्ये तिने आत्मदहन केलं, म्हणजे ज्यावेळेस शिवजी तिथं क्रोधाने येतात ते सगळं उद्ध्वस्त करून टाकतात, उद्ध्वंस. पण जेव्हा शिवजी दक्ष शरण जातो भगवान शिवजींना तेव्हा काय होतं, भगवान शिवजींना त्याची करुणा येते आणि भगवान शिव तिथे त्यांना माफ करतात. तर या कथेतून आपण बघू शकतो की त्यांच्यामध्ये करुणा पण आहे आणि शक्तीचं पण ते प्रतिनिधित्व करतात. आता त्रिपुरारी पौर्णिमा सगळ्यांना माहित आहे की त्रिपुरारी पौर्णिमेचं काय वर्णन आहे. भगवंतांना शंकरांना त्रिपुरारी पण हे नाव आहे. तर मैदानवांचं जेव्हा देवी देवतांबरोबर युद्ध चालू असतं तेव्हा तो मैदानव इतका भारी पडतो ह्या देवी देवतांना, तो 3 नगरी अशा अदृश्य रूपामध्ये काय करतो, ते दिसतच नाही की तो असा तयार करतो आणि कोणालाच दिसत नाही. मग हे देवी देवतांवर तिथून तो हल्ला करत असतो सारखा त्यांच्या अनुचरांच्या मार्फत. मग हे सगळे शिवजींकडे जातात आणि मग शिवजी ते खूप सुंदर वर्णन आहे शास्त्रामध्ये त्याचं, की असं त्रिशूळ घेऊन येतात आणि ती तिन्ही नगरी त्यांच्या काय करतात, त्याच्या उद्ध्वस्त करतात. मग तो काय करतो की अमृताची विहीर तयार करतो आणि तिथे हे सगळे असुर काय व्हायचे, परत जीवित व्हायचे. मग तिथे ब्रह्म हे वासराचं रूप घेतात, ब्रह्मदेव, आणि भगवान श्रीकृष्ण गायीचं रूप घेतात आणि गायी वासराच्या रूपामध्ये येऊन ते सगळं अमृत ते काय करतात, प्राशन करून टाकतात. आणि इकडे शिवजी मात्र त्या सगळ्यांचा संहार करतात आणि त्यामुळे त्यांना ती उपाधी मिळालेली आहे त्रिपुरारी. त्रिपुरारी आपण म्हणतो ना, त्रिपुरारी ही उपाधी मिळालेली आहे. तर याच्यातून आपण बघू शकतो की शिवजींचं जे शौर्य आहे. आणि आपलं दुसऱ्याला नीळकंठ नाम सगळ्यांना माहित आहे की ते त्यांनी प्राशन केलं, ते समुद्र मंथनातून आलेलं विष, म्हणजे ते सगळं प्राणी मात्रांना त्यांनी संपवलेलं असतं. म्हणजे भगवंत शिवजींना सांगतात की ते विष तुम्ही ग्रहण करा, तर याच्यातून ते शिवजी ते ग्रहण करतात आणि त्यांना नीलकंठ नाम धारण करतात ते. तर याच्यातून आपण बघू शकतो की परोपकाराची भावना शिवजींमध्ये किती आहे. आणि सेवा भावना सगळ्यात महत्वाची सेवा भावना आहे, की जेव्हा त्यांच्या स्वामींनी सांगितलं की तुम्हाला हे करायचं आहे तर त्यांनी एका क्षणात ते धारण केली ती आज्ञा. तर ह्याच्यातून आपण बघू शकतो की शिवजींची ही सेवा भावना भगवंतांप्रतीची किती श्रेष्ठ आहे. आणि त्यांचं बलिदान म्हणजे आज त्यांनी तो नीलकंठ म्हणजे निळ शरीर झालं त्यांचं कंठ, तिथे त्यांनी ते धारण केलं. आणि दुसरी म्हणजे ह्याच्यातून आपण बघतो त्यांची निस्वार्थता. आणि हे भक्तीचं निस्वार्थतेचं अद्भुत असं बलिदान आणि अद्भुत असं हे शिवजींमध्ये हे आपल्याला क्वालिटीज दिसतात. चौथी जी गोष्ट आहे आपण बघू शकतो की श्रीमद भागवतम मध्ये याचं वर्णन आहे, जेव्हा प्रचेता
हे 5 भाऊ असतात. जेव्हा हे शिवजींची पूजा अर्चा शिवजींना प्रसन्न करतात आणि शिवजींना इतका आनंद होतो आणि शिवजी त्यांना गहन असं तत्वज्ञान ते प्रदान करतात आणि ते त्यांना सांगतात. असं निरपेक्ष ज्ञान कसं देणं हे आपण बघू शकतो, शिवजींकडून आपण शिकू शकतो. त्यावेळेस शिवजी म्हणतात की भगवान श्रीकृष्णांचे तुम्ही भक्त आहात आणि जितके श्रीकृष्ण मला प्रिय आहेत तितकेच भगवान श्रीकृष्णांचे भक्तही मला प्रिय आहेत. म्हणजे याच्यातून आपण बघतो की भगवान श्रीकृष्ण हे शिवजींचे स्वामी आहेत, परंतु त्यांच्या भक्तांना तेवढंच प्रेम देवादिदेव महादेव करतात. आणि त्या महादेवांना जर आपण ती कृपा मागितली, जशी प्रचेतांना मिळाली, तशीच नक्कीच आपल्या सर्व वैष्णवांना सर्वांनाच ती कृपा प्राप्त होईल. म्हणून ते म्हणतात की एका सच्चे साधक, खरा साधक जो असतो आणि तो कसा भक्ती म्हणजे नंतर जेव्हा ते प्रसन्न होतात तेव्हा महादेव त्यांना भगवंतांची भक्ती कशी करावी याच्यावर मार्गदर्शन करतात, भगवान श्रीकृष्णांची. म्हणजे एक खरा साधक कोण असतो, जो भक्ती आणि भागवतम नुसार श्रीकृष्णांची भक्ती कशी आपण ग्रहण करावी आणि कशी ती भक्ती आपली फलद्रूप करावी, हा खरा साधक जो असतो तो मार्गदर्शन करतो. तर ही शिवजींची एक करुणा आहे आणि एक साधकाने कसं मार्गदर्शन केलं पाहिजे, तर हे आपण बघतो की शिवजींनी कसं भगवान श्रीकृष्णांची भक्ती करावी याचं मार्गदर्शन केलं आहे. आणि एकदा मार्कंडेय ऋषी पण, ही 5वी घटना आहे, मार्कंडेय ऋषी पण त्यांना एकदा ज्ञान विचारतात की योग्य ज्ञान काय आहे. त्यावेळेस ही गहन शिक्षा मार्कंडेय ऋषींना ते देतात आणि ते सांगतात की त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते म्हणतात की इतकं हे भक्तीचं ज्ञान म्हणजे मार्कंडेय ऋषींना शिवजी प्रदान करतात. तर ह्या 5ही घटनांमधून सुद्धा आपण बघू शकतो की वैराग्य, भक्ती आणि उदारता हे जीवनाचे हे उद्देश असावेत आपले आणि ते सफल बनवण्यासाठी आपल्याला जर देवादिदेव महादेवांची कृपा प्राप्त झाली तर नक्कीच आपल्याला भगवंतांची कृपा प्राप्त होईल आणि भगवंतांची कृपा प्राप्त झाली तर आपल्याला भक्ती मार्गाचं पालन शिवजींच्या ब्लेसिंगने, कृपेने आपण नकळतपणे आपल्या जीवनामध्ये करू शकतो. तर मैत्रिणींनो, आज म्हणजे खूप काही आहे ह्याच्यावर बोलण्यासारखं, पण मी तरी म्हणजे प्रयत्न केला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उरकण्याचा. तर खूप पवित्र दिवस आहे, तर सर्वांना आज खूप खूप विनंती आहे की शिवजींना तुम्ही जाल. आणि अजून एक आहे की छोटस आहे, आता आठवलं की शिवजी किती कृपाळू आहेत. शंखाचूड, मी तुलसी महाराणींविषयी एक लेक्चर दिलेलं होतं बा, युट्यूबला पण आलं असेल, त्याच्यात मी हा उल्लेख केलेला होता. जेव्हा शंखाचूडाचा वध देवी देवता करतात शिवजींच्या मार्गदर्शनाखाली आणि ते शंखाचूडाचं सगळं म्हणजे तुळशीचा पती पहिल्या जन्मातला, मग ते समुद्रामध्ये नेऊन टाकतात ते हड्डी सगळ्या आणि त्याचा शंख तयार होतो. आणि तो शंख देवी देवतांचं यशाचं प्रतीक असतं ना ते. मग देवी देवताच आपण बघतो कुठल्याही मंदिरामध्ये भगवंतांना उठवायचं असेल तर कशाचं हे करतात, शंखाचा निनाद करतात. त्या शंखाच्या आवाजाने भगवंत उठतात. तर म्हणून शंखाचा आवाज पवित्र समजला जातो आणि शिवजींच्या मार्गदर्शनाखाली त्या शंखाचूडाचा वध झालेला आहे आणि त्याच्या मागे भगवान श्रीकृष्णांची ती लीला आहे. तर याच्यातून आपण बघू शकतो की जेव्हा शिवजी मात्र किती संवेदनशील आहेत. शिवजी कधीच शिवजींचा शिवलिंग आहे, आपण बघितलं का कधी की त्याला शंखाने अभिषेक केला जातो. कुठल्याही विग्रहांना शंखाने अभिषेक केला जातो, पण शिवजी कधीच त्या शंखाने अभिषेक करून घेत नाहीत, कारण ते तेवढे संवेदनशील आहेत त्यांच्या भक्तांप्रती. म्हणून शिवलिंगाचा अभिषेक हा नेहमी लोट्याने केला जातो. तर शिवलिंग हे आपण बघू शकतो की महादेव किती संवेदनशील आणि किती कृपाळू आहेत त्यांच्या भक्तांप्रती. आणि जेव्हा भगवंतांचे भक्त त्यांना ती कृपा मागतात, ते साक्षात भगवान श्रीकृष्णांचे वैष्णवाम यथा शंभो म्हणजे सर्व वैष्णवांमध्ये सर्वश्रेष्ठ वैष्णव आहेत. तर त्यांचं सुद्धा आपण जसं आपल्या आचार्यांचं आपण तिरोभाव आविर्भाव दिन साजरा करतो, तसा शिवजींचा सुद्धा हा पवित्र दिवस आहे. तर आपणही त्याचं भक्ती भावनेने पालन करून भक्ती भावनेने प्रार्थना शिवजींना केली पाहिजे आणि त्यांना हेच अपेक्षित असतं की माझा हा जो भक्त आहे, जो माझा आहे, परंतु तो कधी भगवान श्रीकृष्णांकडे वळेल आणि कधी तो श्रीकृष्णांची प्राप्ती मला होऊ दे याची प्रार्थना करेल. खरे तर याची आतुरतेने भगवान शिव वाट बघत असतात. तर त्यांच्या त्या वाट बघण्याला आपण प्रतिसाद देऊया आपल्या प्रार्थनेने. तर थँक्यू सो मच. कुणाला काही प्रश्न किंवा काही शंका असेल किंवा ऍड करायचा असेल तर करू शकता, नाहीतर आपण थांबूयात. मग त्याची सेटिंग चेंज करताय का? हा हा, जय जय, थँक्यू. म्हणजे ते वन डे क्रिकेट मॅच असते की नाही, कसं एकदम शिवजींबद्दल ए टू झेड एकदम कमी ओव्हर्स मध्ये जास्तीत जास्त रन करणे ना, त्याची आठवण झाली मला एकदम. थँक्यू, खूप सुंदर. सेटिंग चेंज करते. हा,
हॅलो. आणि ना एकच मिनिट, एक छोटीशी अनाउन्समेंट होती. मी ना चॅट मध्ये ना हे केलेलं आहे, एक नंबर टाकलेला आहे, रुपाली काळेल. हा, तर नंबर प्लीज तो नोट डाऊन करून ठेवा. मी हवं तर तोंडी एकदा सांगते सुद्धा. 79 722 63 849. 79 722 63 849 हा रुपाली काळेल मॅडमचा नंबर आहे. जे सेव्ह करून ठेवा. आपले जे रोज गीतामृतचे क्लासेस होतात, दररोज दुपारी 2 वाजता असतात. बारामतीतल्या आपल्या सर्व मैत्रिणी दररोज एक श्लोक याप्रमाणे त्याच्यावरती सुंदर सुंदर विवेचन करतात. तर त्याचे मेसेजेस तुम्हाला येण्यासाठी या नंबरवरती तुम्ही त्यांना मेसेज करा, ते तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करतील किंवा पर्सनली पण पाठवतील. तसेच रविवारी सकाळी देखील नामामृत हा एक खूप सुंदर सेशन असतो. हरिनामा वरती स्फूर्तिदायक विचार म्हणतात अनेक सिनियर माताजीच. सो इतरही आमचे बारामती वैष्णव कमिटीचे अनेक कार्यक्रम असतात, तर यांना जोडण्याकरता तुम्ही हा नंबर फक्त सेव्ह करून ठेवा. चॅटमध्ये मी 2 वेळा टाकलेला. थँक्यू. हरी बोल माताजी. हा बोला माताजी, हरी बोल. लय छान लेक्चर दिलं तुम्ही, बापरे. म्हटलं मीठच उतरून टाकावं माताजीवरनं. एकच नंबर लेक्चर दिलं माताजी तुम्ही आज. इतकं मन म्हणजे इतकं भरून आलंय ना की बापरे, लय छान लेक्चर दिलं तुम्ही. शिवजींना हा, आपलं आपलं हे भरून येणं आहे ते शिवजींप्रती आपण आपलं समर्पित करूया आणि शिवजींना प्रार्थना करूया. नक्कीच हो ना. चालेल. नाही हो ना माताजी, एक नंबर. खरंच लय म्हणजे इतकं छान लेक्चर दिलं ना तुम्ही की असं वाटलं की खरंच पटकन तुमच्या गळ्यामध्ये येऊन पडावं होतं. थँक्यू लय माता, लय आनंद वाटला मला खरंच. थँक्यू. मी संध्याकाळी हो. माताजींकडे धावा आणि नक्की त्यांची भेट घ्या माताजी. ही रिक्वेस्ट आहे. हा? काय? ते खूप आमच्या दूर झाल्या माताजी, मिसअंडरस्टँडिंग वगैरे प्रतिभा माताजी, आवाज येत तुमच्या नाही तुमचा. खिडकीजवळ उभी राहते. खूप खूप धन्यवाद माताजी. रिअली व्हेरी नाईस लेक्चर. तुमच्या आला का सगळ्यांमुळे आवाज? हा? आला. तुमच्या खूपच सुंदर. तुमच्या सगळ्यांमुळे मला आज ही सेवा करण्याची संधी मिळाली. खरे तर तुमच्या सर्वांप्रती कृतज्ञता की मी काहीतरी 4 शब्द तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद व प्रार्थनांमुळे बोलू शकले आणि एक सेवेची संधी मिळाली. थँक्यू सो मच. छान सेवा केली माताजी. मला पार्वती शिवचा सोहळा मिळाला MIDC मध्ये. तेव्हा मी प्रार्थना केली सर्व सर्वांना भक्तीमध्ये येऊ दे वगैरे. तर खूप छान वाटलं. MIDC मध्ये शिवजींचा लग्न सोहळा होता, प्रोग्राम होता महाशिवरात्री निमित्त. ओके. छान वाटलं सगळं अटेंड करून. थँक्यू थँक्यू. चालेल माताजी, काही प्रश्न नाही दिसत कोणाचे, मग थांबूया का आपण? चालेल. थँक्यू. सर्वांचेच आभार. सगळ्याजणी जॉईन झालो त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. छान, खूप छान, खूप छान सांगितलं. थँक्यू. कुठून जॉईन होतात तुम्ही? प्रमोदिनी हे काळे मॅडम? पुणे, हडपसर. ओके. हरे कृष्णा. मग तुमचा नंबर आहे का आमच्याकडे? आहे आहे ना, संजीवनी ताईंकडे आहे. बरं, ठीक आहे, चालेल. ओके. ज्यांचे कोणाचे नसतील त्यांनी प्लीज हे करा. रेकॉर्डिंग पण मिळेल, चॅट बॉक्स मध्ये मेसेज येत आहेत. युट्यूबला येईल हे लेक्चर, आल्यानंतर आम्ही ग्रुपवर पण शेअर करू ना. सगळेच लेक्चर आपल्या युट्यूबला येत असतात बरं का. गीतामृतचे पण येतात, नामामृतचे पण येतात. परंतु लाईव्ह जेव्हा आपण अटेंड करतो तेव्हा नक्कीच आपल्यालाही थोडं इन्स्पायरिंग असतं. तर रेग्युलर मध्ये पण आपल्या सगळ्या एवढ्या संख्येने खरं तर नामामृतलाही गीतामृतलाही उपस्थित राहत जावा आणि युट्यूबला पण आल्यानंतर आम्ही शेअर करत जाऊ ग्रुपवर. चालेल. थँक्यू माताजी. सॉरी तुम्हाला ब्रेक केलं मध्ये. ठीक आहे, चलो. ओके. हरी बोल. हरी बोल.